सर्वांना नमस्कार. राज्य शैक्षणिक संपादनूक सर्वेक्षण जे 3 नोव्हेंबर 2023 रोजी होऊ घातलेलं आहे, त्याचं स्वरूप, कार्यवाही, त्याची पद्धती हे सर्व प्रोसेस समजून घेण्यासाठी आज आपण या ऑनलाईन प्रशिक्षणाला सर्वजण उपस्थित झाला आहात. आपल्या सर्वांचे मी सर्वप्रथम मी शब्दसुमनाने स्वागत करतो. आजच्या या ऑनलाईन प्रशिक्षणाला किंबहुना राज्य शैक्षणिक संपादनूक सर्वेक्षणचे जिल्हा समन्वयक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मान्य गायकवाड साहेब, त्यांच्यासोबतच दुसरे जिल्हा समन्वयक माध्यमिक शिक्षणाधिकारी मान्य मुकुंद साहेब, यांच्यासोबत जे सहाय्यक जिल्हा समन्वयक आहेत ते एकूण 4 जण आहेत. त्यामधील वरिष्ठ अधिव्याख्याता मान्य डुकरे साहेब, अधिव्याख्याता मान्य कुकडे साहेब, यांच्यासोबतच माध्यमिक उपशिक्षणाधिकारी मान्य आकाळ साहेब आणि प्राथमिक उपशिक्षणाधिकारी मान्य देवकर साहेब हे आपल्या जिल्ह्याचे सहाय्यक जिल्हा समन्वयक आहेत. त्यांच्यानंतर प्रत्येक तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी हे सर्व सन्माननीय गट शिक्षणाधिकारी महोदय हे तालुका समन्वयक आहेत आणि त्यांच्या अधीनस्थ असलेले कर्मचारी किंवा त्यांनी नेमलेले अधिकारीगण हे त्या तालुक्याचे सहाय्यक तालुका समन्वयक आहेत. आपल्याला जी परीक्षा किंवा जे सर्वेक्षण दिनांक 3 नोव्हेंबर रोजी घ्यायचं आहे, त्या अनुषंगानं आपण सर्वजण आज इथं जमलो आहोत. मी या आजच्या ऑनलाईन प्रशिक्षणासंदर्भात आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी मी सर्वप्रथम आमंत्रित करतो सहाय्यक जिल्हा समन्वयक प्राथमिक उपशिक्षणाधिकारी मान्य देवकर साहेब. देवकर साहेब यांना विनंती करतो त्यांनी शुभेच्छा द्याव्यात. सर्वांना नमस्कार. या ठिकाणी आपण राज्य शैक्षणिक संपादनूक सर्वेक्षण 2023 3 नोव्हेंबरला या ठिकाणी घेत आहोत. आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये हे घेतलं जाणार आहे. आता या ठिकाणी सर्व जे तालुका समन्वयक आहेत, सगळे जे तालुका समन्वयक आहे आणि क्षेत्रीय अन्वेषक आहे, यांच्यावर ही सगळी एक्झाम अवलंबून आहे. त्या ठिकाणी आपण प्रत्येक शाळा, जी शाळा आपल्याला देण्यात आलेली आहे, घेण्यात आलेली, आपण काही शाळा बदलल्या सुद्धा, तर सर्व आपलं व्यवस्थित आहे किंवा नाही, आपण ठरवलेल्या नियोजनाप्रमाणे त्या ठिकाणी आपलं कार्य व्हायला पाहिजे आणि हे सर्वेक्षण व्हायला पाहिजे. सर्वेक्षण करत असताना योग्य पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे, जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला आनंदी वातावरणात सुद्धा ते घेता येईल. टेन्शनच्या वातावरणामध्ये कोणी ते घेऊ नये आणि वेळेवर हे पार पडलं पाहिजे. त्याला वेळ लागता कामा नये. आपलं नियोजन तसं असलं पाहिजे. गेलेल्या शाळेवर आपण त्या ठिकाणी नियोजित वेळेप्रमाणे इयत्तेनुसार त्या ठिकाणी हे सर्वेक्षण आपल्याला करून घ्यायचं आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण तसे फील्ड इन्व्हेस्टिगेटर सुद्धा दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने ते त्यांनी काम पूर्ण करायचं आहे. आता हे काम योग्य रीतीने होईल ही अपेक्षा आपण या ठिकाणी बाळगूया आणि सर्वांना या ठिकाणी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देऊया. या अनुषंगाने हे जे सीस कार्यक्रम होणार आहे, याच्यामध्ये PGI मध्ये सुद्धा याचं इम्प्रूव्हमेंट झालं पाहिजे, हाही दृष्टिकोन आपल्याला ठेवायचा आहे. त्याकरता माननीय समाधानजी डुकरे साहेब यांनी सुद्धा खूप प्रयत्न केलेले आहेत. तुम्हाला सराव एक्झामचे पेपर सुद्धा पुरवलेले आहेत प्रत्येक विषयाचे आणि त्या अनुषंगाने जे राहिलेले दिवस आहेत, 1-2 दिवस आपल्याला भेटतात. त्या 1-2 दिवसामध्ये परत राहिलेले सराव जे आहेत त्या ठिकाणी अधीनस्थ जे काही मुख्याध्यापक असतील त्यांना जर आपण घ्यायला लावले तर कदाचित त्या ठिकाणी आपली इम्प्रूव्हमेंट निश्चितच होईल आणि आपल्याला यश चांगल्या प्रकारे मिळेल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. साहेबांच्या शुभेच्छा संदेश नंतर आपण आता लगेच त्वरित प्रशिक्षणाकडे वळूयात.
मी यानंतर आमंत्रित करतो आपल्या जिल्ह्याचे सहाय्यक जिल्हा समन्वयक वरिष्ठ अधिव्याख्याता मान्य डॉक्टर डुकरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या SIS 2023 या सर्वेक्षणाबद्दल मार्गदर्शन करावं, तसेच या संपूर्ण प्रक्रियेची स्वरूप, रूपरेषा, कार्यवाही समजून सांगावी. माननीय डॉक्टर समाधान डुकरे साहेब. धन्यवाद सर. तर आवाज येतो ना ऐकू बरोबर? हो सर. सर्वांना नमस्कार. आजच्या या ऑनलाईन बैठकीला उपस्थित जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक श्री अनिल देवकर सर, उपस्थित सर्व तालुका समन्वयक, तसेच सर्व क्षेत्रीय अन्वेषक मित्र, सुरुवातीला तुम्हाला थोडक्यात प्रोसेस सांगतो आणि त्यानंतर मग स्लाइड्स वरून काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. हे जे राज्य शैक्षणिक संपादक सर्वेक्षण, त्याला नाव दिलेलं आहे SEAS, SEAS, स्टेट एज्युकेशनल अचिव्हमेंट सर्वे 2023. परख, परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड अनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट. या अंतर्गत आपलं तालुका समन्वयकाचं आणि क्षेत्रीय अन्वेषकांचं प्रशिक्षण आज आपण घेत आहोत. मला आपल्याला हे आवर्जून सांगावंसं वाटतं की आपली आता जे तालुका समन्वयक सोडून जे उपस्थित आहेत त्यांची नेमणूक म्हणा, निवड म्हणा, क्षेत्रीय अन्वेषक म्हणून झालेली आहे. आणि 3 नोव्हेंबर रोजी त्यांना जी शाळा अलॉट केल्या जाईल त्या शाळेवर जाऊन हे सर्वेक्षण म्हणजे हा पेपर अचिव्हमेंट टेस्ट ती घेणं आहे. आता मागच्या वर्षी आपल्यामधल्या बऱ्याच जणांना कदाचित अनुभव असेल, आपण मागच्या वर्षी म्हटल्यापेक्षा याच वर्षी 27 मार्चला एक राज्य शैक्षणिक संपादक सर्वेक्षण घेतलं होतं. आपण स्लॅश म्हणायचो त्याला आपण. ते 3री साठी, 5वी साठी आणि 8वी साठी होतं. यावर्षी जे आहे ते 3री साठी, 6वी साठी आणि 9वी साठी आहे. आताच जे SEAS आहे राज्य शैक्षणिक संपादक सर्वेक्षण, ते 3री, 6वी आणि 9वी साठी आहे. हा बदल आहे त्यामधला. 6वी आणि 9वी घेतलेली आहे. आता हे सर्वेक्षण संपूर्ण देशामध्ये होत आहे, म्हणजे नुसतं आपल्या राज्यातच होत नाही, तर संपूर्ण देशामध्ये होत आहे. आणि या सर्वेक्षणाचं जे बेसिक काम आहे, पायाभूत काम आहे, ते NCERT नवी दिल्ली यांनी केलेलं आहे. पहा, NCERT नवी दिल्लीनं या सर्वेक्षणाचं जे काही पेपर्स आहेत, अचिव्हमेंट टेस्ट, काही फील्ड नोट्स असतील, विद्यार्थी प्रश्नावली असतील, जे काही सगळं त्यांनी तयार केलेलं आहे. आणि त्यांनी तयार करून राज्यावरच्या तज्ञाचं सुद्धा ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि शाळा सुद्धा त्यांनीच निवडलेल्या आहेत. आता तुम्ही असं, तुमच्या मनामध्ये एखाद्याचा असा प्रश्न येईल किंवा शाळा ते कसं काय निवडू शकतात, तर आपला सगळा UDAIS डाटा जो आहे हा सगळा MPSP कडून NCERT कडे जातो आणि NCERT कडे तो सेव असतो आणि त्यांच्याकडून तो UDAIS डाटाच्या आधारे या शाळा निवडण्यात आलेल्या आहेत. आता एक क्षेत्रीय अन्वेषकाचं जे ट्रेनिंग होत आहे, मला असं वाटतं की 142 लोक जॉईन होते, आता 125 दिसत आहे. तर कृपया लेफ्ट होऊ नका, कारण हे आपल्याला समजून घेणं फार आवश्यक आहे. सर, आपण सुरू करू, म्हणजे सगळ्या लोकांच्या लक्षात येत चालेल. एक स्लाइड. क्षेत्रीय अन्वेषकांना शाळेवर जाऊन प्रत्यक्ष हे काम करणं आहे. या कामाचं स्वरूप काय असणार आहे हे आपल्याला एक स्लाइड जशी जशी आपण पुढे जाऊ तसं ते कळणार आहे. परंतु त्या अगोदर सर्वेक्षणाची जी वैशिष्ट्ये आहे ती वैशिष्ट्ये एकदा समजून घ्या की SEAS 2023 म्हणजे सर्वेक्षण 3 नोव्हेंबर 2023 ला आयोजित केल्या जाणार आहे. यामध्ये राज्यातल्या काही निवडक शाळा, ज्यामध्ये इयत्ता 3री, 6वी आणि 9वी या इयत्तेचा समावेश असणार आहे. आता 3रीच का, 6वीच का, 9वीच का,
तर तिसरी यासाठी निवडली की पहिली आणि दुसरी हा पायाभूत स्तर आहे आणि तिसरीचा पायाभूत स्तर पहिली आणि दुसरीचा पायाभूत स्तर असल्यामुळे ते ज्ञान विद्यार्थ्यांना प्राप्त झालं किंवा नाही झालं हे तिसरी मध्ये आलेल्या विद्यार्थ्याचं तपासल्या जाणार आहे. हा एक प्रकारचा सॅम्पल सर्वे आहे. आपल्या जिल्ह्यातल्या जवळपास 976 शाळा या निवडण्यात आलेल्या आहेत. मग त्यातल्या काही तिसरीच्या असतील, काही तिसरीच्या जवळपास 352 शाळा आहेत, 6वीच्या 373 शाळा आहेत आणि 9वीच्या 338 शाळा आहेत. अशा या शाळा निवडण्यात आलेल्या आहेत. पूर्वतयारी स्तर म्हणजे तिसरी, चौथी आणि पाचवी हा पूर्वतयारी स्तर समजला जातो आता NEP 2020 मध्ये. तर त्यामध्ये सुद्धा पूर्ण तयारी झाली नाही झाली विद्यार्थ्यांची ते बघण्यासाठी आपल्याला 6वीच्या विद्यार्थ्याची टेस्ट घेणार आहेत ते. आणि मध्यस्तर म्हणजे 6वी, 7वी आणि 8वी यामध्ये पूर्ण तयारी झाली नाही झाली, संपादक प्राप्त झाली नाही झाली हे बघण्यासाठी 9वीच्या विद्यार्थ्याची टेस्ट घेणार आहेत. 9वीच्या जवळपास 338 शाळा आपल्या जिल्ह्यातल्या निवडण्यात आलेल्या आहेत. आता हा जो पेपर असणार आहे एकच पेपर असणार आहे. त्या एकाच पेपरमध्ये भाषा आणि गणित दोन्ही विषय अंतर्भूत असणार आहेत. आता काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा पण निवडलेल्या आहेत, काही मराठी माध्यमाच्या पण निवडलेल्या आहेत, काही उर्दू माध्यमाच्या पण निवडलेल्या आहेत, हिंदी माध्यमाच्या पण आहेत आणि सेमी इंग्रजीच्या पण निवडलेल्या आहेत. अशा सर्व प्रकारच्या शाळा यामध्ये निवडलेल्या आहेत. त्यामध्ये काही शासकीय आहेत, काही जिल्हा परिषदच्या, नगर परिषदच्या आहेत, काही खाजगी पण आहेत, कॉन्व्हेंटच्या पण आहेत. मग आता पेपर एकच असणार आहे, पण एकाच पेपरमध्ये दोन्ही विषयाचे प्रश्न असणार आहे आणि ते ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहेत, हे लक्षात घ्या. पण त्याची जी लेव्हल आहे, जसा 2021 जो न्यास झाला होता त्या न्यासच्या सारखे ते प्रश्न असणार आहेत. न्यासची परीक्षा पण सर्व प्रकारच्या शाळेमध्ये झाली होती. हे पाहून घ्या की सर्वेक्षणाचं जे स्वरूप आहे ते अशा प्रकारचं असणार आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न संच म्हणजे प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 प्रकारच्या प्रश्नपत्रिका आहेत. त्याला नंबर दिलेले आहेत 31, 32, 33. जसं आता MPSC चे पेपर असतात की त्याला कोड असतात ABCD किंवा आपला 10वीचा पेपर असतो इंग्रजी का गणिताचा त्याला पण ABCD कोड असतात. तर इथे ABCD न देता तिसरीच्या याला 31, 32, 33 असं दिलेलं आहे. त्यासाठी प्रश्न संख्या आहे 40 म्हणजे भाषेचे 20 असतील, गणिताचे 20 असतील आणि एका तासात ते सोडवून घेणे आहेत आपल्याला. 6वी साठी 3 प्रश्न संच आहेत आणि ते 61, 62, 63 असे त्याला नंबर दिलेले आहेत. प्रश्न संख्या 6वी साठी 50 असणार आहे आणि त्याची वेळ 75 मिनिटं आहे म्हणजे 1.25 तास. 9वी साठी 4 प्रश्न संच आहेत आणि त्याचे नंबर 91, 92, 93 आणि 94 असे दिलेले आहेत. प्रश्न संख्या जी ती 60 आहे म्हणजे 30 प्रश्न असणार आहेत आणि 90 मिनिटं असणार आहेत. आता प्रश्नपत्रिका सेपरेट आणि ते OMR सेपरेट म्हणजे OMR मध्ये विद्यार्थ्यांना आपला रिस्पॉन्स नोंदवावा लागणार आहे. तुम्हाला हे सगळ्यात तुम्हाला जी तुकडी दिलेली राहील म्हणजे आता एक शाळा दिलेली असेल समजा आता खामगाव आहे, गारडगावची शाळा दिलेली असेल तर त्या एका क्षेत्रीय अन्वेषकाला त्या गारडगावच्या शाळेवर जावं लागणार आहे. तिथं हे सगळं परीक्षेचं सामान जसं आपण निवडणुकीला घेऊन जातो तशा प्रकारचं हे सामान घेऊन जावं लागणार आहे. तो एकटाच राहणार आहे तिथं. त्यामध्ये प्रश्नपत्रिका असणार आहे, प्रश्नपत्रिकेचा रिस्पॉन्स नोंदवण्यासाठी OMR असणार आहे. विद्यार्थी प्रश्नावली हा एक आणखीन वेगळा आहे की विद्यार्थ्याचा रिस्पॉन्स इथं नोंदवणार आहे. म्हणजे प्रश्नपत्रिका वेगळी आहे, विद्यार्थी प्रश्नावली वेगळी आहे. विद्यार्थी प्रश्नावलीमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या म्हणजे सामाजिक जीवनावर, भौतिक जीवनावर ते प्रश्न विचारले जाणार आहे. तर ते त्यांचे भावनिक जीवनावर ते प्रश्न त्यामध्ये आहे. म्हणजे प्रश्नपत्रिकेचं भाषा गणिताचं ते वेगळं आणि विद्यार्थी प्रश्नावली वेगळी, हे लक्षात घ्या. आणि विद्यार्थी प्रश्नावलीसाठी सुद्धा OMR आहे. नंतर SQ म्हणजे शाळा प्रश्नावली. तर प्रत्येक शाळेसाठी एक प्रश्नावली असणार आहे आणि ती क्षेत्रीय अन्वेषकाला हेडमास्टरकडून सोडून घ्यावं लागणार आहे.
त्याच्यासाठी सुद्धा OMR असणार आहे. म्हणजे एक OMR असेल आणि ते त्या हेडमास्टरला द्यायची प्रश्नावली आणि त्या OMR मध्ये ती रिस्पॉन्स नोंदून घ्यायचा आहे. आणि शिक्षकासाठी सुद्धा आता एका सरांचं आलंय, उगल मुगले सरांचं, की आवाज येत नाही. आवाज येतोय ना तेजनकर सर स्पष्ट? येस सर, आवाज येतोय तुमचा. ओके. शिक्षकांसाठी सुद्धा प्रश्नावली असणार आहे. आता तुम्ही ज्या वर्गावर ही अचिव्हमेंट टेस्ट घ्यायला जाणार आहे त्या वर्गाच्या वर्ग शिक्षकाकडून किंवा भाषा व गणिताच्या शिक्षकाकडून ही शिक्षक प्रश्नावली सोडून घ्यायची आहे. आता जर तिसरीला एकच शिक्षक असणार आहे तर मग तिसरीच्या एका शिक्षकाकडून ही शिक्षक प्रश्नावली सोडून घ्यायची. परंतु 6वीला भाषा आणि गणिताचे शिकवणारे 2 जण असू शकतात. 9वीला भाषा आणि गणिताचे 2 जण असू शकतात. त्यामुळे 2 शिक्षकाकडून ती प्रश्नावली तुम्हाला सोडून घ्यावी लागणार आहे आणि ती सुद्धा OMR चा वापर करून, म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा OMR दिलेलं आहे, हे लक्षात घ्यायचंय. या सर्वेक्षण कार्यवाहीचे टप्पे सुद्धा आपल्याला इथं स्पष्टपणे दिसत आहेत. पहा की हे सर्वेक्षण साहित्य निर्मिती कोणा केली. मी अगोदरच सांगितलं की NCERT ने केली. प्रश्नपत्रिका ज्या आहेत, OMR ज्या आहेत, याच्या सगळ्या प्रकारच्या प्रश्नावल्या ज्या आहेत, या सर्व NCERT ने तयार केलेल्या आहेत. हा जो नमुना निवड म्हणजे शाळांची निवड सुद्धा कोण केली. नमुना म्हणजे शाळा, शाळेतले विद्यार्थी आपल्याला निवडायचे, परंतु शाळा सुद्धा कोणी निवडून दिल्या. NCERT ने निवडून दिल्या. राज्यावर पण निवडलेल्या नाहीत, डाएटनं पण निवडलेल्या नाहीत, हे लक्षात घ्या. NCERT ने निवडून दिलेल्या आहेत आपल्याला. त्याची यादी राज्याला आलेली आहे, राज्याकडून आपल्याला आलेली आहे. राज्य स्तरावर म्हणजे राज्यावरच्या तज्ञाचं प्रशिक्षण NCERT नेच घेतलेलं आहे. राज्यावरच्या तज्ञाचं, SCERTच्या लोकांचं प्रशिक्षण त्यांनीच घेतलेलं आहे आणि SCERT कडून आपल्या राज्यातल्या या जिल्ह्यावर प्रशिक्षण घेतलेलं आहे, सगळ्या जिल्ह्यांचं. म्हणजे आमचं प्रशिक्षण SCERT ने घेतलेलं आहे. आणि आत्ताच्या घडीला आपण हे ब्लॉक कोऑर्डिनेटरचं आणि FIचं म्हणजे क्षेत्रीय अन्वेषकांचं प्रशिक्षण ऑनलाईन घेत आहे सध्या आपण. साहित्य छपाई जी होऊन आलेली ती सुद्धा NCERT कडून होऊन आलेली आहे. NCERT कडून हे साहित्य राज्यावर आलेलं आहे आणि राज्यावरून आज रोजी ते आता आपल्याकडे येत आहे, जिल्हा स्तरावर येत आहे. आज जिल्ह्यावर आता 1-1.5 तासामध्ये आम्हाला साहित्य प्राप्त होणार आहे. देऊळगाव राजाजवळ सध्या ट्रक आहे तो. तिथं जिल्हा स्तरावर आता आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही ते आमचे जे तालुका समन्वयक नेमलेले प्रत्येक तालुक्याचे त्यांच्याकडे देणार आहोत. ते वितरणाचे आदेश आम्ही त्यांना पुन्हा स्पष्टपणे देऊ. आता तुम्हाला काय, तर तुम्ही क्षेत्रीय अन्वेषक आहात आणि क्षेत्रीय अन्वेषकांनी आपलं काम काय ते समजून घ्यायचं आणि जे पेपर आणि इतर साहित्य जे आहे या तालुका समन्वयकाकडून क्षेत्रीय अन्वेषकांना पेपरच्या दिवशी मिळणार आहे. ते सकाळी 8 वाजताचा टाइम दिलेला आहे. त्याच्यानंतर पेपर झाल्यानंतर त्याच दिवशी तुम्हाला ते तालुक्याला जिथून पेपर घेतले त्यांच्याकडे ते जमा करावं लागणार आहे. काय करावं लागणार आहे? जमा करावं लागणार आहे आणि तालुक्याकडून मग ते पुन्हा जिल्ह्याकडे येईल सगळं साहित्य. शाळेवर कोणत्याही प्रकारचं साहित्य ठेवायचं नाही. जे पेपर तुम्ही घेणार आहेत ते सर्व पेपर विद्यार्थ्याकडून वापस घ्यायचे आहेत आणि ते तालुका स्तरावर जमा करायचे आहेत. एक पण कागद तिथं ठेवायची आवश्यकता नाही. कोणत्याही प्रकारच्या त्याच्या झेरॉक्स करायच्या नाहीत आणि फोटो सुद्धा काढायचा नाही. क्षेत्रीय अन्वेषकांनी जसं घेतलं तसं ते परत करायचंय. तो दंडनीय अपराध असणार आहे. जसं जर काही आढळून आलं, कुठून काही लीक झालं तर तो अपराध असणार आहे. मग जिल्हा स्तरावर जमा झाल्यानंतर ती पुढची कार्यवाही आम्हाला करायची आहे. उदाहरणार्थ ज्या OMR सीट आहे त्या OMR सीटचं स्कॅनिंग करणं, ते अपलोड करणं आणि त्याचा रिपोर्ट करणं. रिपोर्ट हे राज्य स्तर करणार आहे आणि त्यानंतर पुढील कार्यवाही असणार आहे. अशा प्रकारे हे कार्यवाहीचे सगळे टप्पे असणार आहेत. पुढचं आता याची कार्यविभागणी सुद्धा दिलेली आहे की कोणतं काम कोण करणार आहे. जसं राज्य स्तरावर आता आपले MPSP चे SPD म्हणजे राज्य प्रकल्प संचालक हे या सगळ्या प्रोसेसचे नियंत्रक असणार आहे. जे IAS आहेत की सगळी नियंत्रण त्यांच्याकडे आहे आणि त्याची अंमलबजावणी जी आहे तर SCERT चे संचालक माननीय अमोल येडगे साहेब ते करणारे ते करत आहे सर्व अंमलबजावणी. प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक 3री 6वी आणि 9वी निवडलेल्या शाळांमध्ये होत आहे आणि अमोल येडगे साहेब सुद्धा IAS आहेत, हे लक्षात घ्या. जिल्हा स्तरावर
जिल्हा समन्वयक आहेत 2 जण. तेजनकर सरांनी सांगितलं त्यांची नावं, की डायट प्राचार्य गायकवाड साहेब आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक मुकुंद साहेब, हे 2 जण याचे संपूर्ण जिल्ह्यामध्ये नियंत्रण आणि अंमलबजावणी करत आहेत. सहाय्यक समन्वयक म्हणून आम्ही 4 जण आहे, ते तेजनकर सरांनी सांगितलं. त्यातल्या त्यात आता खामगाव, लोणार आणि मेकर या 3 तालुक्याची जबाबदारी आताच आपल्याशी जे बोलले अनिल देवकर साहेब त्यांच्याकडे सहाय्यक समन्वयक म्हणून. आता तालुका स्तरावर प्रति 20 शाळा याप्रमाणे एक तालुका समन्वयक आहे. आता उदाहरणार्थ समजा खामगाव आहे, तर खामगावमध्ये जे गट शिक्षणाधिकारी आहे ते मुख्य समन्वयक आहे आणि त्यांच्या मदतीला 3 जण सहाय्यक तालुका समन्वयक आहेत, जे विशेष साधन व्यक्ती आहेत. आणि या विशेष म्हणजे तालुका समन्वयकाकडून क्षेत्रीय अन्वेषकांनी आपल्या प्रश्नपत्रिका आणि इतर साहित्य त्यांनी घ्यायचं आहे आणि शाळेवर जाऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी शाळा स्तरावर क्षेत्रीय अन्वेषकांनी करायची आहे. तर त्यासाठी 3 तारखेला जरी आपला हा सर्वे आहे, म्हणजे पेपर घ्यायचे आहेत आपल्याला, तरी आपल्याला 2 तारखेला त्या शाळेवर जाऊन तिथं हेडमास्टरला भेटून त्यांना सांगायचंय, त्यांना सूचना द्यायच्या आहेत की आपली ही तुकडी निवडलेली राहील. तुकडी निवडायची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया, विद्यार्थी निवडायची प्रक्रिया, हे सगळं तुम्हाला पुढच्या काही स्लाइडमध्ये दिसणार आहे. परंतु सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित ठेवायचं, या सगळ्या काही सूचना, ते हेडमास्टरशी चर्चा वगैरे, शाळेचं टायमिंग वगैरे सगळं आपल्याला तिथं जाऊन 2 तारखेला करायचंय क्षेत्रीय अन्वेषकाला. म्हणजे तुमची जबाबदारी 2 तारखेला पण आहे आणि 3 तारखेला पण आहे. ते सगळी जबाबदारी पूर्ण आपण प्रशिक्षणामध्ये आपल्या लक्षात येईल. आता याच्यामध्ये राष्ट्रीय स्तरावर आपल्या काय काय भूमिका आहेत, राज्य स्तरावर काय आहे, शाळा स्तरावर काय आहे, ते थोडक्यात आपण सांगितलेलं आहे. हे सर्व नियोजन राष्ट्रीय स्तरावर झालेलं आहे. सगळ्यात महत्वाची जी भूमिका आहे ती एनसीईआरटीची आहे आणि एनसीईआरटीनं सगळं हे मॉड्यूल डेव्हलप केलेलं आहे. त्याच्यानंतर चाचणीचं साहित्य विकसन झालं, त्याची छपाई झाली, तज्ञाशी त्याची चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर त्यांनी काय केलं की पायलट स्वरूपामध्ये राज्यातल्या 1-1, 2-2 शाळांमध्ये हा प्रकल्प राबून पाहिल्यानंतर त्याचं अनालिसिस केलं आणि अनालिसिस केल्यानंतर मग त्याचा रिपोर्ट तयार केला, तो रिपोर्ट प्रसिद्ध केला. हे सगळं त्यांनी अभ्यास करून मग पूर्ण देशामध्ये याची त्यांनी अंमलबजावणी सुरू केलेली आहे, हे लक्षात घ्या. आता राज्य स्तरावर काय भूमिका आहे, तर राज्य स्तरावरच्या पहिल्या 2-3 तज्ञांचं प्रशिक्षण झालेलं आहे एससीईआरटी मध्ये आणि त्यांनी आमचं ऑनलाईनच, आता आम्ही जसं घेत आहे तसंच त्यांनी आमचं ऑनलाईन प्रशिक्षण घेतलेलं आहे. मग आम्ही काय करत आहे, तर आता आम्ही तुमचं आणि तालुका समन्वयकाचं प्रशिक्षण घेत आहे. साहित्य छपाई होऊन आज रोजी आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहे. स्कॅनिंग वगैरे ते सगळं पुन्हा पेपर सोडून झाल्यानंतर मग आपण ते करणार आहे. आता शाळांची पडताळणी, तुमच्या कदाचित मनामध्ये असा एखादा प्रश्न येऊ शकतो की बा या शाळांना माहिती आहे का नाही आपल्याला ज्या शाळेवर जायचं आहे ते. तर गेल्या 10-15 दिवसामध्ये आम्ही आणि आमचे तालुका समन्वयक या शाळांच्या कॉन्टॅक्टमध्ये, या शाळांना ही माहिती गेलेली आहे की आपली शाळा सर्वेक्षणासाठी निवडण्यात आलेली आहे. आपल्या शाळेतला हा वर्ग सर्वेक्षणासाठी निवडण्यात आलेला आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ 6वा वर्ग निवडण्यात आलेला असेल एखाद्या शाळेचा आणि तिथं 6व्या वर्गाच्या जर 4-5 तुकड्या असतील, तर मग त्या 4-5 तुकड्यापैकी कोणती तुकडी निवडायची त्याची प्रोसेस आपण पुढे दिलेली आहे. ती निवडायची काम आपल्याला करणं आहे क्षेत्रीय अन्वेषक म्हणून. फक्त शाळांची पडताळणी झालेली आहे की आपली शाळा कोणत्या माध्यमाची आहे, त्या शाळेमध्ये किती विद्यार्थी आहेत त्या तुकडीमध्ये, ही सगळी पडताळणी झालेली आहे. एखादी शाळा त्या इयत्तेमध्ये जर झिरोचा पट असेल तर ते आपण बदलून घेतलेलं आहे. परंतु त्याच्यापेक्षा 5 आणि 5 पेक्षा पुढे जर पट असेल तर ते चालतंय. जिल्हा समन्वयक जे आहेत आणि तालुका समन्वयक, सहाय्यक समन्वयक, या सगळ्या समन्वयकांना हे आपलं काम माहिती झालेलं आहे. हेडमास्टरला सुद्धा आपलं काम माहिती झालेलं आहे. जिल्हा समन्वयकाची भूमिका इथे दिलेली बघा. तालुका समन्वयक व क्षेत्रीय अन्वेषक यांची नियुक्ती व प्रशिक्षण घेणं, जे आता आम्ही तुमचं घेत आहे. साहित्य वितरण,
आम्ही 31 तारखेला किंवा 1 तारखेला तालुका समन्वयकाशी चर्चा करून हे साहित्य जिल्हा स्तरावरून तालुक्यावर देणार आहोत. तालुक्यावरून तुमच्यापर्यंत हे साहित्य ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. तुमचे फोन नंबर वगैरे सगळं त्यांच्याजवळ त्यांनी मिळवलेलं आहे. तुम्हाला कॉन्टॅक्ट करून तुमचा गट पण तयार केलेला आहे, व्हॉट्सअप गट. त्यावर ते पोस्ट करतील की आपल्याला साहित्य न्यायला किती वाजता यायचंय, कुठे यायचंय. साहित्य वितरण झाल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष 3 तारखेला सर्वेक्षण करायचंय. त्याच्यानंतर साहित्य संकलन तुम्हाला तालुका स्तरावर वापस येऊन करायचंय. कोणत्याही प्रकारचं साहित्य शाळेवर ठेवायचं नाही, प्रश्नपत्रिका नाही, OMR नाही, काहीच नाही. हा डाटा अपलोड करणे हे काम आपण विद्यार्थी उपस्थितीचं काम आपल्याला अगोदरच्या दिवशी सांगायचं हेडमास्टरला की तुमच्या हा वर्ग निवडण्यात आलेला आहे, 6वा वर्ग निवडण्यात आलेला असेल तर 6व्या वर्गाच्या सर्व तुकड्यांचे विद्यार्थी तुम्हाला हजर ठेवायचे. मग 3 तारखेला तिथे गेल्यानंतर तुकडीची निवड करायची आहे. तालुका समन्वयकाची काय भूमिका असणार आहे, तर हे जे फील्ड इन्व्हेस्टिगेटर आहे, या फील्ड इन्व्हेस्टिगेटरचं तुम्हाला नियंत्रण, त्यांची कार्यवाही काय आहे ते आता ते समजून घेतात आहे. परंतु तुम्हाला पण सांगावं लागणार आहे की जे आता हजर नाही आहेत त्या लोकांना तुम्हाला समजून सांगावं लागणार आहे. त्यांचं प्रशिक्षण जे हजर नाही त्यांचं घ्यावं लागणार आहे. आता जे आपण प्रशिक्षण घेत आहोत, ही जी PPT आहे, ही PPT आपण तालुक्याच्या ग्रुपला देणार आहोत. त्याच्यानंतर YouTube लाईव्हचं पण आपण ते पण देणार आहोत. साहित्य वितरण आणि संकलन तुमच्या लक्षात आलं असेल की जिल्ह्यावरून तालुक्यावरून तुमच्याकडे आणि परत त्याच मार्गाने तुम्हाला संकलन 3 तारखेला त्या दिवशी वापस तालुक्याला जमा करायचंय आणि तालुक्यावरून ते आम्हाला पण सुद्धा 3 तारखेलाच आम्ही त्याचं संकलन करणार आहे. एक लक्षात घ्या की चाचणी साहित्याची गोपनीयता, कोणत्याही प्रकारची झेरॉक्स, कोणत्याही प्रकारचा फोटो कोणालाही काढू द्यायचा नाही, तुम्ही सुद्धा काढायचा नाही. तुमच्या ताब्यात साहित्य घेताना तुम्हाला बरोबर किती OMR प्राप्त आहेत, किती पेपर आहेत त्याची खात्री करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही शाळेवर वाटसाल, आता समजा तुम्हाला 30 प्रश्नपत्रिका मिळालेल्या आहेत किंवा 35 मिळालेल्या असतील आणि तुमच्या शाळेमध्ये तिथे गेल्यानंतर तुम्हाला त्या तुकडीमध्ये 15 विद्यार्थी आहेत, तर 15 विद्यार्थ्यांनाच त्या वाटप करायच्या आणि 20 विद्यार्थ्यांच्या ज्या म्हणजे 20 ज्या शिल्लक राहिलेल्या आहेत त्या आपल्याजवळ व्यवस्थित ठेवायच्या आहेत. या सगळ्या प्रकारची ती खात्री आपण करून घ्यायची. OMR वगैरे सगळं साहित्य आपल्या सेफ कस्टडीमध्ये ठेवायचं आहे. आणि पेपर संपल्यानंतर सगळं आपले फॉर्म भरल्यानंतर जसं आपण निवडणुकीचं सामान जमा करतो तशा प्रकारे सगळं बरोबर भरून व्यवस्थित कोणत्याही प्रकारची काढाकोड न करता आपल्या तालुका समन्वयकाकडे जमा करायचं आहे. आता ही गोष्ट मी अगोदर पण सांगितली, सर्वेक्षण साहित्य कोणतं मिळणार आहे. तर प्रत्येक क्षेत्रीय अन्वेषकाला जी तुकडी निवडण्यात आलेली आहे त्या तुकडीचं सामान मिळणार आहे सर्व. जसं होतं उदाहरणार्थ एखाद्या क्षेत्रीय अन्वेषकाकडे इयत्ता 3री निवडलेली असेल तर 3रीचे 3 संच म्हणजे 31 नंबरचा एक संच राहील, त्यामध्ये 10 प्रश्नपत्रिका राहतील. 32 नंबरचा एक संच राहील, त्याच्यामध्ये 10 प्रश्नपत्रिका राहतील आणि 33 नंबरचा एक संच राहील, त्याच्या 10 प्रश्नपत्रिका राहतील आणि तेवढ्या त्याच्या OMR पण राहतील. OMR सगळ्यांच्या सारख्या राहतील, 30च्या 30 सारख्या राहतील. आता हे संच पण तुमच्या लक्षात आला असेल, तुम्हाला एवढं सांगायचं काम नाही. ABCD जरी असतं किंवा 31, 32, 33 जरी असलं त्यामधले प्रश्न सारखेच असतात परंतु त्याचे क्रम बदललेले असतात. मग 6वीचं सुद्धा तसंच 61, 62, 63 आणि 10 प्रकारचे संच. आता 9वीचं पण तसंच 4 प्रकारचे संच 91, 92, 93 आणि 94. त्यामध्ये 8 प्रकारचे संच असतील. प्रत्येक संचामध्ये 5-5 प्रश्नपत्रिका म्हणजे अचिव्हमेंट टेस्ट आणि 5-5 प्रश्नावल्या आणि 5-5 OMR शिल्लक टाकलेले आहेत. जर खराब झाल्या तर आता प्रश्नपत्रिका खराब व्हायचा काही विषयच येत नाही, परंतु OMR खराब होऊ शकतात विद्यार्थ्याकडून, काही चुकीनं लिहिलं गेलं वगैरे, किंवा त्या
विद्यार्थ्या प्रश्नावल्या खराब होऊ शकतात, तर त्या 5-5 आपण शिल्लक देतो. आणि प्रत्येक हिच्यामध्ये, प्रत्येक गठ्ठ्यामध्ये जर एखाद्या वेळेस असं झालं तुमच्याकडं की मराठी माध्यमाच्या शाळेवर तुम्ही गेले, पण तिथं गेल्यावर तिथं दोन्ही तुकड्या समजा असतील किंवा एकच तुकडी असेल आणि ती सेमी इंग्रजीची असेल, तर मग तिथं तुमच्या त्या पाकिटामध्ये एक सेमी इंग्रजीचा पेपर दिलेला आहे. तुम्हाला तिथं तो मराठीचा वाटून द्यायचा आणि सेमीचा प्रश्न सांगायचा आहे. थोडंफार ऍडजस्टमेंट करावं लागेल तिथं, ही गोष्ट लक्षात ठेवा. विद्यार्थी प्रश्नावली सुद्धा 30, कारण प्रत्येक इयत्तेचा 30चा नमुना असतोय पहा निवडण्यात आलेला NCERT कडून. पण एखाद्या शाळेमध्ये कमी जर असला तर तो पण ग्राह्य धरायचा आहे. 30 असेलच असं नाही. एखाद्या शाळेत 10 पण असू शकतो ती निवडलेले त्याचा नमुना. 7 पण असू शकतो, 20 पण असू शकतो, 25 पण असू शकतो. अजून काय काय तर एक फील्ड नोट तुम्हाला मिळणार आहे तालुका समन्वयकाकडून. म्हणजे या 30 प्रश्नपत्रिका, त्याचं पाकिट, तेवढ्याच OMRचं पाकिट, एक फील्ड नोट, 30 विद्यार्थी प्रश्नावली म्हणजे PQ, त्याचं एक पाकिट, त्याच्या OMRचं पाकिट, SQ म्हणजे शाळा प्रश्नावली, त्याचं एक पाकिट, ते पाकिट नाही राहणार, त्याचं एक SQ राहील, त्याची OMR राहील. टीचर प्रश्नावल्या त्या 2 राहतील आणि त्याच्या पण 2 OMR राहतील. तर एवढं सर्वेक्षण साहित्य तुम्हाला तालुका समन्वयकाकडून मिळणार आहे. त्याच्यानंतर पुढे याची पाकिटं पण राहणार आहेत. 2 पाकिटं राहणार आहेत. तर एका पाकिटामध्ये हे प्रश्नपुस्तिका राहतील आणि OMR राहतील. दुसऱ्या पाकिटामध्ये विद्यार्थी प्रश्नावली म्हणजे PQ राहील, स्कूल प्रश्नावली, शाळा प्रश्नावली म्हणजे SQ राहील, TQ म्हणजे टीचर क्वेश्चनर ते राहील आणि त्याचे OMR राहतील आणि फीड नोट राहील एक. मग अजून 2 कोरे पाकिटं सुद्धा राहतील. म्हणजे तुम्ही पेपर घेतल्यानंतर, पेपर संपल्यानंतर कोणत्या पाकिटात काय टाकायचं आहे ते तुम्हाला पुढच्या काही स्लाइडमध्ये ते समजेल. एका कोऱ्या पाकिटात हे साहित्य टाकायचं, एका कोऱ्या पाकिटात हे साहित्य टाकायचं. ते पुढच्या स्लाइडमध्ये समजेल तुम्हाला. ते तेजनकर सर सांगतील काही स्लाइड तुम्हाला. आता इथं प्रत्येक तालुक्यामधल्या ह्या ज्या शाळा निवडलेल्या आहेत त्या शाळांची संख्या दिलेली आहे पहा. पण आपण बाकीचे काही जायचं नाही. फक्त आता आपण आपले खामगावचे किती आहेत आणि लोणारचे किती आहेत आणि मेकरचे किती आहेत एवढंच पाहू. तर खामगावचे 94 आहेत, मेकरचे 80 आहेत आणि लोणारचे 72 आहेत. एवढे क्षेत्रीय अन्वेषक आता आपले शाळा निवडलेले आहेत आणि तेवढे क्षेत्रीय अन्वेषक त्यामध्ये असणार आहेत. एक 5-6 रिझर्व्ह पण ठेवायच्या सूचना आपण या तालुका समन्वयकांना दिलेल्या आहेत. अजून एक सूचना इथं दिसते आपल्याला की जिल्ह्यातल्या मराठी माध्यमाच्या खामगावमध्ये 2 हिंदी माध्यमाच्या शाळा निवडण्यात आलेल्या आहेत. बाकीच्या तालुक्यामध्ये हिंदी नाहीये. उर्दूच्या पण निवडण्यात आलेल्या आहेत आणि इंग्रजी माध्यमाच्या पण निवडण्यात आलेल्या आहेत आणि सेमीच्या पण निवडण्यात आलेल्या आहेत. तर ही सेमीची जी माहिती होती ती आपण नंतर घेतलेली आहे. ते राज्यस्तरावर आपण कळवलेलं आहे. राज्यस्तरावरून तशा प्रकारचे पेपर येणं अपेक्षित आहे. परंतु जर नाही आलं एखाद्या वेळेस तर मग मराठी माध्यमाचाच पेपर तिथं येईल, पण एक सेमी इंग्रजीचा त्या पाकिटामध्ये असणार आहे. त्याच्यावरून आपण पुढच्या गोष्टी करायच्या आहेत. बाकीचं बरोबर येईल, उर्दू इंग्रजी बरोबर येईल, मराठी बरोबर येईल, परंतु सेमीचं होऊ शकतं. आणि एखाद्या वेळेस तालुका समन्वयकांना आम्हाला जेवढी संख्या कळवलेली आहे सेमीची तेवढंच येईल. त्याच्यापेक्षा जास्त जर निघले सेमीच्या तर मग ते तालुका समन्वयकांनी आपल्या फील्ड इन्व्हेस्टिगेटरला बरोबर सांगायचं आहे. आता इथं ही तालुका समन्वयक आणि फील्ड इन्व्हेस्टिगेटरची यादी आहे. यामध्ये फोन नंबर दिलेले आहेत. आता समजा खामगाव तालुका आहे तर खामगाव तालुक्याचे कोण तालुका समन्वयक असणार आहे? तिथले गट शिक्षणाधिकारी गवई मॅडम आणि अजून 2 जण आहेत, शर्मा सर वगैरे. तसं मेकरला तिथले गट शिक्षणाधिकारी आणि गवई सर, सरकटे सर असे तिथले विशेष साधन व्यक्ती आहेत. अजून एखादे असतील. प्रति 20 शाळा मागे एक तालुका समन्वयक आहे. तालुका समन्वयकांनी आपल्या सर्व तालुका समन्वयकांना 20-20 शाळा वाटून द्यायच्या आहेत. सर्वांनी वाटून घ्यायच्या आहे बरोबर. आणि तशा प्रकारचं
साहित्य पण त्यांना द्यायचं 20-20 शाळांचं, आणि त्यांची जबाबदारी त्यांच्यावर द्यायची आहे. लोणारला तिथले गट शिक्षण अधिकारी वराडे सर आणि त्यांच्यावर बाजूला असतील 2 जण साहित्य तालुका समन्वयक. ते सर्व साहित्य वाटून घेतल्यानंतर त्याच दिवशी 2 तारखेला तालुका समन्वयकांनी आपल्याजवळ घ्यायचं आणि 3 तारखेला या क्षेत्रीय अन्वेषकांना द्यायचं. सर्व स्तरावर सर्वेक्षण साहित्य गोपनीयतेचं मी नेहमी सांगतोय की गोपनीयतेचं पालन करायचंय. कोणत्याही सर्वेक्षण साहित्याचा फोटो काढणं, शेअर करणं या बाबी होणार नाही. जर गेलं ते तर तो दंडनीय अपराध राहील आणि तो मग राज्याचा इश्यू तयार होतो तिथं. ती दक्षता घ्यायची आपल्याला. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण काही समजा सर्वेक्षणाचे फोटो काढलेले असतील पेपर घेताना, तर ते फोटो हे जे काही 4 हॅशटॅग सांगितलेले आहेत, या 4 हॅशटॅगवर आपण अपलोड करायचे आहेत. तालुका समन्वयकांनी सुद्धा आपलं काही जर तिकडे प्रशिक्षण वगैरे जर घेत असेल आपण तालुका स्तरावर, तर त्याचे फोटो या 4 हॅशटॅगवर आपण अपलोड करायचे आहेत. आता याच्या पुढचा जो भाग आहे किंवा आपण प्रत्यक्ष फॉर्म कसे भरायचे, चाचणी कशी घ्यायची, या सर्व गोष्टी आमचे विषय सहाय्यक मित्र संतोष तेजनकर सर हे आपल्याला सांगणार आहेत. तेजनकर सर, पुढचं कंटिन्यू करा तुम्ही. ओके सर. बघा, मान्य डुकरे साहेबांनी आतापर्यंत आपल्याला हे सर्वेक्षण का घेण्यात येत आहे, या सर्वेक्षणाचं स्वरूप कसं आहे, त्याची कार्यवाही कशी आहे, कोण या सर्वेक्षणामध्ये तालुका समन्वयक, क्षेत्रीय अन्वेषक, तालुका समन्वयक, जिल्हा सहाय्यक समन्वयक, जिल्हा समन्वयक, राज्य समन्वयक, याची अंमलबजावणी कोण करते या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. परंतु यानंतरचा जो पार्ट आहे तो पार्ट आहे की हे सर्वेक्षण आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचं आहे, तुकडी निवडायची आहे तर कशी निवडायची आहे. आपल्याला 30च विद्यार्थी सर्वेक्षणासाठी घ्यायचे आहे. मग 30 जर 1000 विद्यार्थी 30 पेक्षा जास्त असले तर ते कसे घ्यायचे, किंवा जर गैरहजर 30 पटापेक्षा कमी वर्ग हजर असेल तर ते कसे घ्यायचे, हे सगळं आपण याच्या पुढे पाहणार आहोत. माझी आपणा सर्वांना विनंती असेल की तुम्ही काही चॅट बॉक्स मध्ये सध्या प्रश्न सुद्धा टाकता आहात, परंतु चॅट बॉक्स पॅरलली इकडे सांगताना चॅट बॉक्स वाचणं शक्य होत नाही. म्हणून सर्व प्रशिक्षण किंवा सर्व ऑनलाईन प्रशिक्षण एकदा पूर्ण झाल्यानंतर आपण तुम्हा सर्वांना तुमचे जे प्रश्न असतील ते बोलायला किंवा विचारायला अवश्य संधी देणार आहोत. त्यामुळे आपण आपल्याला पडणारे प्रश्न आवर्जून लिहून ठेवावेत अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. बघा, आज सर्वात पहिले आपण पाहतोय आता क्षेत्रीय अन्वेषक यांची भूमिका काय असणार आहे. तर सर्वात पहिली भूमिका आहे त्यांनी प्रशिक्षण घेणं, जे आज आपण सर्वजण घेत आहात, किंवा सर्वेक्षण पूर्व आपण आपलं प्रशिक्षण उत्तमरित्या पार पाडत आहात, ही आपली सर्वात पहिली भूमिका असणार आहे. क्षेत्रीय अन्वेषकांनी सर्वेक्षण पूर्व तयारी म्हणून काय केलं पाहिजे, तर तुम्हाला जी शाळा किंवा त्या शाळेतला जो वर्ग, एखाद्या शाळेमध्ये असं होऊ शकतं की 3री 6वी 9वी तीनही वर्ग सिलेक्ट असू शकतात, किंवा 3री 6वी किंवा 6वी 9वी किंवा 3री 9वी असे 2 वर्ग किंवा 2 तुकड्या सिलेक्ट असू शकतात. तर त्या निवडलेल्या शाळेमध्ये तुम्ही पूर्वनियोजन करण्यासाठी 2 नोव्हेंबर 2023 रोजी भेट देणं आवश्यक आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही भेट द्याल त्यावेळेस तुम्हाला टीचर क्वेश्चनायर म्हणजे शिक्षक प्रश्नावली आणि स्कूल क्वेश्चनायर म्हणजे शाळा प्रश्नावली शाळेच्या मुख्याध्यापकांकडून भरून घ्यायची आहे. आणि फील्ड नोट मधील काही मुद्दे तुम्हाला भरून घ्यायचे आहेत. जसे की मी तुम्हाला पुढे फील्ड नोट सुद्धा दाखवणार आहे डिटेलमध्ये की त्या फील्ड नोट मधले पूर्वनियोजन म्हणून तुम्हाला काय भरून घ्यायचं आहे. तर त्या फील्ड नोट मधलं पहिलं आणि दुसरं पान जे प्रायमरी माहिती असते त्या शाळेची आणि निवडलेल्या तुकडीची, ही आपल्याला सर्वेक्षण पूर्व तयारीमध्ये भरून घ्यायची आहे. ज्या दिवशी प्रत्यक्ष सर्वेक्षण असेल 3 नोव्हेंबर 2023 रोजी, त्या दिवशी अजून आपल्याला 2 विद्यार्थ्यांच्या
प्रश्नावल्या भरून घ्यायच्या आहेत. एक म्हणजे असेसमेंट टेस्ट जी आहे संपादनूक चाचणी, ज्यामध्ये भाषा आणि गणित या 2 विषयाचे प्रश्न असणार आहे आणि त्याच्या OMR. दुसरा आहे प्युपिल क्वेश्चनायर, जे हजर विद्यार्थी किंवा जेवढी आपली नमुना निवड झाली तेवढ्याच हजर विद्यार्थ्यांच्या प्युपिल क्वेश्चनायर सुद्धा आपल्याला भरून घ्यायच्या आहेत. तर त्यांच्या OMR आपल्याला भरणं आवश्यक आहे. या प्युपिल क्वेश्चनायर मध्ये काही सामाजिक, भावनिक या दर्जाचे त्या विद्यार्थ्यांसंदर्भातले प्रश्न असणार आहेत. पुन्हा एकदा सांगतो की ह्या 4 प्रकारच्या सर्वे प्रश्नावली आहेत. सर्वात पहिली आहे स्कूल क्वेश्चनायर, म्हणजे शाळा प्रश्नावली. ही आपल्याला त्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडून भरून घ्यायची आहे. समजा असं होऊ शकतं की एखाद्या शाळेवर 3 वर्ग सिलेक्ट आहेत, तर ते 3 फील्ड इन्व्हेस्टिगेटर मिळून ठरवतील की आपण 3 मिळून एकच भरू. तर असं होणे अपेक्षित नाही. प्रत्येक फील्ड इन्व्हेस्टिगेटरची स्वतंत्र त्या शाळेच्या मुख्याध्यापकाची, म्हणजे ते शाळेचे मुख्याध्यापक 3 वेळा ती क्वेश्चनायर भरतील असं होईल. तर आपण स्वतः आपली स्कूल क्वेश्चनायर ही त्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडे द्यायची आहे, त्यांची OMR सुद्धा त्यांच्याकडे द्यायची आहे. दुसरा आहे टीचर क्वेश्चनायर, शिक्षक प्रश्नावली. भाषा आणि गणित या 2 विषयाचे पेपर असल्यामुळे, या 2 विषयाची संपादनूक चाचणी असल्यामुळे आपल्याला हे 2 विषय जर 2 शिक्षक शिकवत असतील, समजा हे जनरली 6वी आणि 9वी वर होतं, तर आपल्याला 2 शिक्षक प्रश्नावली भरून घ्यायच्या आहेत. परंतु बहुतांशी जर 3ऱ्या वर्गावर एकच शिक्षक हे दोन्ही विषय शिकवत असेल, तर आपल्याला त्या शिक्षकांकडून ती एकच प्रश्नावली भरून घ्यायची आहे. 2 वेळ प्रश्नावली भरून घेण्याची गरज नाही. तिसरा मुद्दा आहे विद्यार्थ्यांसंदर्भातला अचिव्हमेंट टेस्ट. ही अचिव्हमेंट टेस्ट आपल्याला कमाल 30 विद्यार्थ्यांची घ्यायची आहे. ते विद्यार्थी कसे निवडायचे ते आपण पुढे पाहणारच आहोत. आणि प्युपिल क्वेश्चनायर म्हणजे विद्यार्थी प्रश्नावली, याच्यामध्ये मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की सामाजिक, भावनिक या संदर्भातले प्रश्न याच्यामध्ये असणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांची अचिव्हमेंट टेस्ट दिली, ज्या विद्यार्थ्यांनी संपादनूक चाचणी दिली, त्याच विद्यार्थ्यांची आपल्याला विद्यार्थी प्रश्नावली सुद्धा भरून घ्यायची आहे. आपण काही OMR चे नमुने पाहणार आहोत. डाव्या बाजूला तुम्हाला दिसत असेल खूप सारे तक्ते आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी हे जे OMR वर किंवा त्या दिवशी किंवा 2 तारखेला आणि 3 तारखेला जे सगळं काम करणार आहात ते संपूर्ण इंग्लिश या लिपीमध्ये आपण लेखन करावं, मराठीचा वापर करू नये, जेणेकरून सिमिलॅरिटी राहील. तर आपण सर्वात पहिले एक OMR शीट पाहू जी आहे अचिव्हमेंट टेस्टची. तर याच्यामध्ये मुद्दे आहेत शाळेचं नाव, शाळेचं नाव, तालुका, जिल्हा आणि राज्याचं नाव. हे आपल्याला त्या विद्यार्थ्याला, मी बोलतोय या विषयावर सगळं, हे आपल्याला त्या विद्यार्थ्याला लिहून द्यावं लागेल. UDIS कोड हा आपल्याला डार्क करावा लागेल. मॅनेजमेंट ऑफ स्कूल, स्कूल कॅटेगरी, नंतर एरिया कोड, टाइप ऑफ स्कूल, शाळेची वेळ, त्या विद्यार्थ्याचा सोशल ग्रुप, तो विद्यार्थी CWSN आहे नाही, त्या विद्यार्थ्याचं जेंडर, त्याचा वर्ग, मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, ती शाळा कोणत्या माध्यमाची आहे, त्या विद्यार्थ्याला कोणता बुकलेट सेट भेटला आणि स्टुडंट ID त्याला तुम्ही काय दिला. हा स्टुडंट ID कसा देणार ते आपण पुढे पाहणार आहोत. तर हे जे सगळे मुद्दे आहे, हे सगळे मुद्दे इयत्ता 3री साठी तुम्ही त्या वर्ग शिक्षकाची मदत घ्यायची आहे, कारण इयत्ता 3रीचे विद्यार्थी ते भरू शकणार नाहीत. म्हणून आपण वर्ग शिक्षकाची आवर्जून मदत घ्यायची आहे. इयत्ता 6वी आणि इयत्ता 9वीचे विद्यार्थी हे मला वाटतं चांगल्या पद्धतीने भरू शकतील, तुम्ही त्यांना गाईड व्यवस्थित केलं तर. सर्वात खालचा आहे स्टुडंट्स रिस्पॉन्सेस, जिथं आपल्याला 1 ते 60 प्रश्न संख्या आणि त्याच्या समोर गोल करण्यासाठी ABCD असे 4 ऑप्शन दिसतात. कोणत्याही परिस्थितीत हे आपल्याला आपणही सांगायचं नाही आणि शिक्षकांनाही भरू द्यायचं नाही, तर ते आपल्याला विद्यार्थ्याकडून करून घेणं अपेक्षित आहे. उजव्या बाजूची OMR शीट पाहणार आहोत आपण, जिच्यावर प्युपिल क्वेश्चनायर लिहिलेला आहे. तर ही प्युपिल क्वेश्चनायर मध्ये साधारण 20 प्रश्न असतील आणि तुम्हाला म्हणजे इयत्ता 3री साठी शक्यतो हे आपल्यालाच भरावं लागेल, कारण इयत्ता 3रीचे विद्यार्थी नाही भरू शकणार, त्यांना ते पूर्ण प्रश्न समजून सांगणे किंवा काय. तर याच्यासाठी सुद्धा तुम्ही समजा पहिला प्रश्न एखाद्या विद्यार्थ्याला विचारून काय त्याचं उत्तर येतंय, त्याच्यात 1, 2, 3, 4
समजा त्याचं 4 उत्तर आलं तर तुम्ही 4 ला टिक करणे आणि ते हे असं संपूर्ण एका विद्यार्थ्याचं झाल्यानंतर ते शिक्षकाकडे तो पूर्ण 4 हे उत्तर डार्क करण्यासाठी देणे, हे असं आपण तिसऱ्या वर्गाच्या साठी शिक्षकाची मदत सुद्धा घेऊ शकता. 6वी आणि 9वीचे विद्यार्थी हे 100% करू शकतील असं वाटतं. त्याच्यानंतरच्या दुसऱ्या OMR आहेत त्या आहेत स्कूल क्वेश्चनायर आणि टीचर क्वेश्चनायर. स्कूल क्वेश्चनायर ही आपल्याला स्कूल क्वेश्चनायरची OMR आणि स्कूल क्वेश्चनायरची प्रश्नावली ही आपल्याला शाळेच्या मुख्याध्यापकांना द्यायची आहे आणि त्यांना एक विनंती आवर्जून करायची आहे की OMR आपल्याकडे एकच आहे, त्यामुळे आपण खाडातोड शक्यतोवर होऊ देऊ नका. शक्यतोवर म्हटल्यापेक्षा खाडातोड करू नका अशी आपण त्यांना विनंती करायची आहे आणि ही संपूर्णतः त्यांच्याकडून आपल्याला भरून घ्यायची आहे. दुसरी जी उजव्या बाजूची OMR आपल्याला दिसत आहे ती आहे टीचर क्वेश्चनायर. ही आपल्याला भाषा आणि गणित या 2 विषय शिकवणाऱ्या 2 शिक्षकांकडून भरून घ्यायची आहे. त्या दोघांसाठी 2 प्रश्नावल्या असतील आणि 2 OMR असतील. त्यांना सुद्धा आपण तसंच सांगायचं आहे की आमच्याकडे दुसरी उपलब्ध नाही, त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये खाडातोड करू नका. इयत्ता 3रीच्या बाबतीत मात्र जर दोन्ही विषय एकच शिक्षक शिकवत असेल तर ही टीचर क्वेश्चनायर आपण एकच भरून घेणार आहे. एक OMR आपली ही कोरी असणार आहे. OMR भरण्यासंदर्भातल्या ज्या काही सूचना आहेत त्या आपण सर्वांनी आवर्जून सगळ्या विद्यार्थ्यांना सांगायच्या आहेत. ते म्हणजे काळा किंवा निळा बॉल पॉइंटचा पेन वापर करावा. दुसरी सूचना आहे की OMR भरण्याची योग्य पद्धत कोणती असावी. म्हणजे जर प्रश्न पहिल्याचं मी CA सर्कल गोल करतो आहे तर CA सर्कल हाफ गोल न करता किंवा 1/4 गोल न करता ते संपूर्णतः गोल करण्याची पद्धत आपण त्यांना आवर्जून सांगावी. तिसरा मुद्दा आहे की OMR हाताळण्याची पद्धत. विद्यार्थी एखाद्या वेळेस सुट्टी झाली किंवा अनावधानाने त्यांना कुठे जायचं असलं बाहेर तर ते लगेच ती OMR ची घडी घालून दुमडून किंवा दुहेरी किंवा तिहेरी किंवा चौहेरी दुमडून ते दप्तरात ठेवतील. तर असं होता कामा नये. ही आपण त्यांना हाताळण्याची योग्य पद्धत सुद्धा समजून सांगावी. ही गोष्ट सुद्धा फार महत्वाची आहे की मला असं वाटलं की माझं 5व्या नंबरचं मी डार्क केलेलं उत्तर चुकलेलं आहे. तर OMR मध्ये ही सुविधा उपलब्ध नसते. एकदा ते उत्तर चुकलं म्हणजे चुकलं. कारण एकाच वेळेस 2 जरी त्यांनी गोल केले एकाच प्रश्नाच्या दोन्ही उत्तराला तर ते OMR किंवा ते ऑप्टिकल मार्क ग्राह्य धरल्या जात नाही. OMR संदर्भातलं सर्वात शेवटचं परंतु सर्वात महत्वपूर्ण सूचना आपण सर्वांनी सांगितली पाहिजे किंवा आपल्या सर्वांना माझी विनंती असेल की आपण सर्वांनी हे केलं पाहिजे की आपण विद्यार्थ्यांनी विचारलेले कितीही प्रश्नाचे आपण त्यांना प्रश्न समजावून सांगितले पाहिजे, परंतु त्याला उत्तर अजिबात सांगू नये किंवा उत्तराबद्दलची हिंट देऊ नये. असे आपण OMR संदर्भातले आपल्या सूचना असणार आहेत. साधारण सर्वेक्षण दिन म्हणजे 3 नोव्हेंबर 2023 रोजीचं आपलं वेळापत्रक एक याप्रमाणे असणार आहे. याप्रमाणे आपण जर वेळापत्रक फॉलो केलं तर तुमचं सगळं सर्वेक्षण घेणं प्लस सर्वेक्षण साहित्य संध्याकाळी 4 ते 5च्या दरम्यान किंवा 5:30 पर्यंत तालुका लेवलवर जमा करणं आणि ते रात्री आम्हाला भेटणं हे वेळापत्रक जर आपण सर्वांनी फॉलो केलं तर हे चांगल्या पद्धतीने होऊ शकतं असं वाटतं. त्यामुळे आपण सर्वांना विनंती असेल की आपण या पद्धतीने वेळापत्रक फॉलो करावं. म्हणजे सकाळी 8 वाजता आपण साहित्य ताब्यात घ्यावं. नंतर शाळेत जाऊन 9 ते 9:30 दरम्यान विद्यार्थी निवड करावी आणि बैठक व्यवस्था बसवावी. विद्यार्थी निवड कशी करायची ते आपण पुढे पाहणार आहोत. बैठक व्यवस्था कशी करायची ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. 9:30 ते 10:20 दरम्यान आपण त्यांना साहित्य वाटप करावं. 10:30 ते 12च्या दरम्यान प्रत्यक्ष सर्वेक्षण होईल. म्हणजे भाषा आणि गणिताचा जो पेपर आहे ज्याला अचिव्हमेंट टेस्ट म्हणतात तो आपण त्या विद्यार्थ्यांना देणार आहे. त्याच्या OMR देणार आहात आणि ते प्रत्यक्ष सर्वेक्षण आपण करून घेणार आहोत. 12 ते 2च्या दरम्यान आपण ते 12 नंतर ते OMR आणि ते प्रश्न पुस्तिका सगळ्या वापस घेऊन त्याची पडताळणी करणार आहात आणि त्याच्यानंतर लगेच त्या हजर असलेल्या विद्यार्थ्यांच्या किंवा त्या नमुना निवड झालेल्या 30 विद्यार्थ्यांच्या किंवा जेवढे हजर असतील त्यांच्या प्युपिल क्वेश्चनायर आपण भरून घेणार आहात. 2 ते 3 नंतर 2 ते 3 दरम्यान आपण आपलं साहित्य पॅक करणार आहात. साहित्य कसं पॅक करायचं हे आपण पुढे पाहणारच आहोत. आणि 3 ते 4 दरम्यान आपण फील्ड नोट आपली पूर्ण भरलेली आहे की नाही, ती कंप्लीट झाली का हे आपण चेक करून फील्ड नोट भरणार आहात.
हे सगळं झालं तर आपण आता सर्वात पहिले हे पाहणार आहोत की एखाद्या शाळेमध्ये आपण गेलो आणि तिथं जर आपल्याला 6वा वर्ग दिलेला आहे. जर त्या 6व्या वर्गामध्ये म्हणजे निवड झालेल्या इयत्तेमध्ये जर एकच तुकडी असेल तर आपल्याला तुकडी निवड करण्याची गरज नाही. आपली तीच तुकडी ही आपली सॅम्पल म्हणून तुकडी असणार आहे. परंतु तुम्ही गेले आणि तुमच्या असं निदर्शनास आलं की त्या 6व्या वर्गामध्ये, मी 6वा वर्ग उदाहरण म्हणून सांगतोय फक्त, की त्या 6व्या वर्गामध्ये एकापेक्षा जास्त तुकड्या आहेत, तर आपल्याला कोणती तुकडी नमुना निवडीसाठी घ्यायची, म्हणजे कोणत्या तुकडीवर आपल्याला सर्वेक्षण घ्यायचं आहे, याच्यासाठी एक पद्धत आहे आणि ती पद्धत आपण पुढे पाहणार आहोत. अजून एक महत्वाची गोष्ट मला इथं आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे सेमी इंग्लिशच्या बाबतीत. बऱ्याच शाळांमध्ये असेही असतं की एक तुकडी त्यांची सेमी इंग्लिश आहे, एक तुकडी त्यांची मराठी माध्यमाची आहे. जर तिथं 2च तुकड्या असतील, एक सेमी इंग्लिश, एक मराठी माध्यमाची, तर तिथली मराठी माध्यमाची तुकडी फायनल असणार आहे. तिथं आपल्याला तुकडी निवडायची गरज नाही, तिथली मराठी माध्यमाचीच तुकडी आपण घ्यायची आहे. परंतु सेमी इंग्रजीच्या बाबतीत अजून एक होऊ शकतं की एखाद्या निवडलेल्या शाळेमध्ये 2 मराठी माध्यमाच्या आणि 2 सेमी इंग्रजीच्या तुकड्या असू शकतात. तर आपल्याला तिथं मराठीचीच तुकडी ग्राह्य धरायची आहे, परंतु 2 तुकड्या असल्यामुळं, म्हणजे एकापेक्षा जास्त तुकड्या असल्यामुळं आपल्याला पुढच्या पद्धतीप्रमाणे आपल्याला काम करणं अपेक्षित आहे. म्हणजे आता तुकडी कशी निवडायची, जर एकापेक्षा जास्त तुकड्या असतील तर ते आपण पुढच्या याच्यामध्ये पाहणार आहोत. सर्वात पहिले हे आपल्या फील्ड नोट मध्ये आहे हा मुद्दा. अनुक्रमांक, तुकडी, माध्यम, पट, उपस्थित संख्या आणि निवडलेल्या तुकडी समोर मार्क करणे, असा आपल्या फील्ड नोट मध्ये, जी फील्ड नोट आपल्याला 4-5 पानाची येणार आहे, तिच्यामध्ये हे मुद्दा आहे की आपल्याला जर तुकडी निवडायची आहे तर सर्वात पहिले आपण असं लिहून घ्यावं की एकूण त्या शाळेमध्ये त्या माध्यमाच्या किती तुकड्या आहेत. मग इथं आपण लिहिलं ABCD अशा 4 तुकड्या आहेत. मग त्यांचे माध्यम, त्या वर्गाचा पट, महत्वाचा त्या पटामध्ये पण उपस्थित संख्या, आणि मग निवडलेल्या तुकडी समोर मार्क करणे, म्हणजे राईट क्लिक करायची आहे. आता ती तुकडी आपल्याला कशी निवडायची, तर आपण इथं पाहूया. ज्याही आपण शाळेमध्ये जाल, समजा हा लोणार तालुक्यातील एका गावाचा पिनकोड आहे. जर समजा लोणार तालुक्यामधल्या त्या एका गावामध्ये आपण गेलो आणि त्या गावाचा हा पिनकोड आहे 443302. पिनकोड म्हणजे पोस्टल इंडेक्स नंबर, जो पोस्टाचा असतो, तो पिनकोड आपल्याला त्या शिक्षकांकडनं किंवा त्या सरांकडनं विचारून घ्यायचा आहे. आणि त्या पिनकोडची आपल्याला बेरीज करायची आहे. म्हणजे 4+4+3+3+0+2 अशी आपल्याला याची बेरीज करायची आहे, ज्याची बेरीज येते 16. ज्याची बेरीज येते 16. मग या 16 आलेल्या बेरजेला आपल्याला पुन्हा बेरीज करायची आहे, म्हणजे 1+6, ज्याचं उत्तर येईल 7. कारण आपल्याला या सर्व अंकांची बेरीज एक अंकी संख्या येईपर्यंत बेरीज करायची आहे. जसं की या उदाहरणावरून आपल्याला असं लक्षात येतं की या पिनकोडची एक अंकी बेरीज 7 आलेली आहे. मी तुम्हाला एक गोष्ट इथं आवर्जून सांगू इच्छितो की हे मी जसे म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे. तुम्ही ज्या गावात किंवा ज्या शाळेमध्ये तुमचं ड्युटी असेल, त्या गावच्या पिनकोड तुम्हाला विचारून ही पद्धत अवलंबवायची आहे. आता इथं आलेलं उत्तर हा माझा रॅन्डम नंबर असणार आहे किंवा रॅन्डम स्टार्ट नंबर असणार आहे. म्हणजे 7 नंबर हा माझा रॅन्डम नंबर किंवा रॅन्डम स्टार्ट नंबर असणार आहे. आता आपण असं पाहूया पुढं की इथं आपल्याला तुकडी निवडायची आहे. आपण एक असं गृहीत धरलं की एखाद्या गावामध्ये किंवा एखाद्या शाळेमध्ये तुम्ही गेले आणि त्या शाळेतल्या त्या इयत्तेमध्ये, इयत्ता 6वी मध्ये 3 तुकड्या आहेत. किती तुकड्या आहेत? 3. A, B आणि C. तर आपण जी पिनकोडची बेरीज केली होती, तुम्ही वरती पाहत असाल किंवा पाहू शकत असाल, तर आपला रॅन्डम नंबर किंवा रॅन्डम स्टार्ट नंबर हा 7 होता. म्हणून आपल्याला इथं चक्रीय पद्धतीचा वापर करायचा आहे. म्हणजे काय करायचं, तर A तुकडीवरून B तुकडीवर
रेष ओढायची म्हणजे पहिला टप्पा, बी वरून सी वर दुसरा टप्पा, सी वरून ए वर तिसरा टप्पा, ए वरून बी वर चौथा टप्पा, पुन्हा बी वरून सी वर पाचवा टप्पा, सी वरून ए वर सहावा टप्पा आणि ए वरून बी वर सातवा टप्पा. म्हणजे आपला रॅन्डम नंबर 7 होता, म्हणून आपण 7 वेळा चक्रीय पद्धतीनं फिरत फिरत गेलो. म्हणून सर्वात शेवटी ज्या तुकडीवर आपण थांबलो ती तुकडी होती आपली सेक्शन बी. म्हणून आपली तुकडी निवडलेली आहे सेक्शन बी, ब वर्ग किंवा ब तुकडी. मला वाटतं तुम्हाला ही पद्धत समजली असेल. तर आता आपल्याला पुढे जायचं आहे. आपण ब तुकडी निवडली आणि आपल्याला आता विद्यार्थी निवड प्रक्रिया करायची आहे. तर विद्यार्थी निवड प्रक्रिया करत असताना आपण ह्या सगळ्या गोष्टी एक इथं पाहून घ्यायच्या आहेत की आपल्याला फील्ड नोट मधली पहिली शीट पाहायची आहे कुठं. तर फील्ड नोट मध्ये सर्वात शेवटी शीट 1 नावाची अशी एक शीट दिलेली आहे. मग ती शीट 1 लिहायण्यापूर्वी आपल्याला विद्यार्थी आयडी क्रमांक 1 निश्चित करायचा आहे. आता विद्यार्थी आयडी क्रमांक 1 म्हणजे आपल्याला पहिला विद्यार्थी कोणता घ्यायचा सर्वेक्षणाला हे निश्चित करायचं आहे. नंतरचा म्हणजे विद्यार्थी क्रमांक 2 ते 30 हे कोणते घ्यायचे आहेत हे निश्चित करायचं आहे आणि त्यांची यादी करायची आहे. जर समजा 30 विद्यार्थी निवड पूर्ण होईपर्यंत ही प्रक्रिया चालू ठेवायची आहे आणि मग हे सर्व डाटा सगळं आपलं फायनल झाल्यानंतर आपल्याला विद्यार्थी आयडी फील्ड नोटच्या शीट 1 मध्ये नमूद करायचे आहेत. मी तुम्हाला पुढे फील्ड नोट सुद्धा दाखवणार आहे आणि शीट 1 सुद्धा दाखवणार आहे. आता आपण पाहणार आहोत की विद्यार्थी निवड प्रक्रिया. समजा तुम्ही ब तुकडी निवडली, आपला रॅन्डम नंबर आला 7 म्हणून आपण चक्रीय पद्धतीनं एबीसी वर गेलो. आपली बी वर 7वा टप्पा आला म्हणून आपण ब तुकडी निवडली. त्या निवड झालेल्या तुकडीमध्ये जर 30 किंवा 30 पेक्षा विद्यार्थी कमी हजर असतील, म्हणजे जर त्या तुकडीमध्ये बी तुकडीमध्ये 58 विद्यार्थीचा पट आहे परंतु त्या दिवशी प्रत्यक्ष सर्वेक्षणाच्या दिवशी जर 30च विद्यार्थी हजर आहे तर आपल्याला विद्यार्थी निवड करण्याची गरज नाही. म्हणजे थोडक्यात जर आपल्याला नमुना निवड 30 घ्यायचा आहे आणि हजर 30च आहेत म्हणून आपल्याला विद्यार्थी निवड करण्याची प्रोसेस जी आहे ती करायची गरज नाही. परंतु पुढे पहा, जर त्या तुकडीमध्ये निवडलेल्या बी तुकडीमध्ये 31 किंवा 31 पेक्षा जास्त विद्यार्थी हजर असतील तर आपल्याला नमुना निवड करणे आवश्यक आहे. आणि मग आपल्याला हे सुद्धा ठरवणं आहे की आपल्याला कोणते विद्यार्थी घ्यायचे. कारण 31 आहे तर मग आपण शेवटचा सोडून देऊ किंवा पहिला सोडून देऊ असं होणे नाही. कारण ही सॅम्पल करण्याची प्रोसेस नसते, तिथं काहीतरी एक प्रोसेस असते एखाद्या सर्वेक्षणामध्ये. ती प्रोसेस काय असणार आहे, ते विद्यार्थी कसे निवडायचे हे आपण पुढे पाहणार आहोत. बघा, समजा 31 किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थी हजर असतील तर आपल्याला विद्यार्थी नमुना निवड करण्यासाठी एसआय काढायचा आहे. एसआय म्हणजे सॅम्पल इंटरवल. एसआय काढण्याचं सूत्र हे आपल्या समोर. म्हणजे निवडलेल्या इयत्ता किंवा तुकडीमधील म्हणजे बी तुकडीमधील हजर विद्यार्थी संख्या सॉरी डुकरे सर, माझा आवाज येतोय? हा सर, येतोय. ओके सर. म्हणजे आपल्याला एसआय काढायचा आहे. निवडलेल्या इयत्ता किंवा तुकडीमधील म्हणजे आपण बी तुकडी निवडली होती त्यातले हजर विद्यार्थी संख्या आणि भागीला 30. जे उत्तर येईल, उत्तर पूर्णांकातच येईल असं नाही. म्हणजे एक्झॅक्टली ते 60 विद्यार्थी किंवा 30 विद्यार्थी तर हजर असले तर आपल्याला ते एसआय काढायची गरजच नाही, कारण आपण 30च्या 30च घेणार आहोत. तर 60 परफेक्ट हजर असतील, 90 परफेक्ट हजर असतील असं होणार नाही. म्हणून आलेलं उत्तर आपल्याला जवळच्या पूर्णांकात रूपांतर करायचंय. जसं आपण खालच्या उदाहरणावरून समजून घेऊया की एखाद्या वर्गामध्ये जर हजर विद्यार्थी त्या बी तुकडीमध्ये हजर विद्यार्थी 44 असले आणि आपल्याला सॅम्पल 30 घ्यायचा आहे म्हणून 44 भागीला 30 त्याचं उत्तर येते 1.46. जवळच्या पूर्णांकात म्हणून 1, तर आपला एसआय म्हणजे आपला सॅम्पल इंटरवल हा 1 आहे.
एक अजून उदाहरण समजून घेऊया. जर 1000 विद्यार्थी त्या बी तुकडीमध्ये 58 असले तर 58 भागिले 30 म्हणजे उत्तर येते 1.93. म्हणून आपला जवळच्या पूर्णांक 2 आहे, म्हणून आपला सॅम्पल इंटरवल असेल 2. इथं आपल्यासाठी ही स्लाइड ज्यावेळेस आपल्याकडे ही पीपीटी येईल त्यावेळेस ही स्लाइड आपण सर्वांनी काळजीपूर्वक वाचावी. इथं आपल्याला टोटल असं डिटेल लिहून दिलेलं आहे की म्हणजे बघा, जर एखाद्या वर्गामध्ये 31 ते 45 विद्यार्थी हजर असतील तर SI 1 असेल, 46 ते 75 विद्यार्थी हजर असतील तर SI 2 असेल, 76 ते 105 विद्यार्थी हजर असतील तर SI 3 असेल. आता आपण समजून घेऊया की आपण SI का काढला आणि तो पिनकोडला बेरीज करून का केलं हे सगळं. तर बघा, जी आपण पिनकोडची बेरीज केली होती, म्हणजे इथं मी पिनकोडची बेरीज केली होती 4 4 3 3 0 2, त्या सगळ्यांची बेरीज आली होती 16, त्या 16ची बेरीज आली 7. तर रॅन्डम नंबर, मी त्या 7ला म्हणलं होतं रॅन्डम नंबर किंवा रॅन्डम स्टार्ट नंबर, तो आपला ID 1 चा विद्यार्थी असणार आहे. तर 44 विद्यार्थी हजर आहेत म्हणून आपण सॅम्पल इंटरवल काढला होता. तर 44 भागिले 30 आलेलं उत्तर होतं 1.46. आपण जवळच्या पूर्णांकात कन्वर्ट करून घेतलं 1, म्हणून आपला सॅम्पल इंटरवल 1 आहे. आपण अजून उदाहरणावरून किंवा आकड्यावरून समजून घेऊया. बघा, आपल्या समोर 1 ते 44 विद्यार्थी असे आहेत जे उपस्थित आहेत एखाद्या वर्गामध्ये किंवा निवड झालेल्या त्या ब तुकडीमध्ये 1 ते 44 विद्यार्थी आहेत. आता आपला पहिला विद्यार्थी कोणता असेल सॅम्पलसाठी किंवा सर्वेक्षणासाठी, तर तो विद्यार्थी असणार आहे ज्याची आपण पिनकोडची बेरीज केली तो विद्यार्थी, म्हणजे नंबर 7 वाला पहिला विद्यार्थी असणार आहे, कारण तो आपला रॅन्डम नंबर होता, तो आपला रॅन्डम स्टार्ट नंबर होता. आता दुसरा विद्यार्थी कोणता घ्यायचा आहे, तर 44 हजर आहेत त्याला भागीला 30 केलं म्हणून SI 1 आला. तर 7 अधिक 1 म्हणजे रॅन्डम नंबर अधिक SI हा आपला दुसरा विद्यार्थी असणार आहे, म्हणून आपला दुसरा विद्यार्थी असणार आहे 8. मग असं +1 करत जायचंय, म्हणजे 9वा 10वा 11 12 13 अशा पद्धतीने आपले विद्यार्थी येत जातील आणि 36वा विद्यार्थी हा 36वा हजर असलेला विद्यार्थी हा आपला सर्वेक्षणाचा 30वा विद्यार्थी असणार आहे. म्हणजे एकंदरीत 1 ते 6 विद्यार्थी आणि 37 ते 44 विद्यार्थी यांचं सर्वेक्षण होणार नाही. आपण अजून एक 58 विद्यार्थ्यांचा हे समजून घेऊ. जर एखाद्या नमुना निवड तुकडीमध्ये किंवा त्या सिलेक्ट झालेल्या बी तुकडीमध्ये जर 58 विद्यार्थी हजर असले तर आपल्याला पहिला विद्यार्थी कोणता घ्यायचा, दुसरा कोणता घ्यायचा आणि चक्रीय पद्धत कशी असणार आहे हे आपण समजून घेऊया. तर बघा, प्रोसेस तीच की आपण पिनकोडला बेरीज करून आलेला रॅन्डम नंबर हा आपला ID 1 असेल, म्हणजे 7 नंबर. आता मी इथं 7 नंबर म्हणतोय किंवा मी पिनकोडची बेरीज 7 म्हणतोय म्हणून बंद जिल्ह्याचे पिनकोडची बेरीज 7 येणार नाही. तर तुमच्या ठिकाणी जसं जसं पिनकोड असेल तशा पद्धतीनं बेरीज येणार आहे. तर आपण इथं जी बेरीज केली ती आली 7, म्हणून 7 नंबरचा विद्यार्थी हा आपला पहिला विद्यार्थी असेल. आता आपल्या हजर आहेत 58 विद्यार्थी आणि आपल्याला काढायचा SI. मग 58 भागिले 30 जवळच्या पूर्णांकात कन्वर्ट करून आपला सॅम्पल इंटरवल येतो 2. मग आपल्याला जो पहिला विद्यार्थी आहे 7 नंबरचा तिच्यामध्ये 2 मिळवायचे आहेत, म्हणजे 7 अधिक 2 9 हा आपला दुसरा विद्यार्थी होईल. 9 अधिक 2 तिसरा विद्यार्थी होईल 11वा नंबरचा. नंतर 13 नंबरचा चौथा, 15चा 5वा, 17चा 6वा, अशा पद्धतीनं 57 पर्यंत आपण एकूण 26 विद्यार्थी निवडून पूर्ण होतील. म्हणजे आपण पहिला विद्यार्थी निवडला आणि तिच्यामध्ये SI जो सॅम्पल इंटरवल होता आपला तो प्लस करत गेलो, तर 57 पर्यंत आपले 26 विद्यार्थी निवडले गेले. मग आपल्याला थांबायचंय का, नाही, कारण आपल्याला तर तिथं हजर 58 आहेत ना आणि आपल्याला तर किती घ्यायचे आहेत, 30 घ्यायचे आहेत. म्हणून आपल्याला पुन्हा चक्र चालू ठेवावं लागेल.
आणि इथपर्यंत या सगळ्या याच्यातून तुम्हाला एक असं दिसलं असेल या आकृतीबंधातून की आपण एक सोडून दुसरा पोरगा घेतो आहे किंवा दुसरा विद्यार्थी घेतो आहे. म्हणून 57 नंतर 58 सोडून द्यायचा आणि पहिला विद्यार्थी हा आपला 27वा विद्यार्थी असेल. पहिल्यानंतर तिसरा विद्यार्थी हा आपला 28वा विद्यार्थी असेल. तिसऱ्यानंतर 5वा विद्यार्थी 5 नंबरचा हजेरी क्रमांकाचा विद्यार्थी हा आपला 29वा विद्यार्थी असेल. आता या सगळ्या आकृतीबंधातून आपल्या एक लक्षात आलं की एक सोडून एक घेतोय आपण. मग 30वा विद्यार्थी कोणता असेल आपला, तर आपण 6 सोडून दिला, 7 घ्यायला पाहिजे परंतु तो तर 1 नंबरचाच विद्यार्थी आहे, म्हणून 8 नंबरचा विद्यार्थी हा आपला नमुना निवडचा 30वा विद्यार्थी असेल. या पद्धतीनं आपलं संपूर्ण टार्गेट पूर्ण होईल आणि मग आपल्याला ही फील्ड नोट मधली शीट पाहायची आहे. हे सगळी प्रोसेस पूर्ण केल्यानंतर मग आता सर्वात पहिले या फील्ड नोट मधल्या शीट 1 मध्ये काय काय आहे, तर रोल नंबर आहे, नेम ऑफ स्टुडंट आहे, जेंडर आहे, कॅटेगरी, CWSN, अटेंडन्स, टेक्स्ट बुकलेट नंबर आणि अलॉट स्टुडंट आयडी. आता बघा इथं अलॉट स्टुडंट आयडी ही फार महत्वाची गोष्ट आहे. समजा त्या निवडलेल्या तुकडीमध्ये तुम्ही जर असं चक्रीय पद्धतीने केलं तर 30 येतील आणि जेवढे समजा एखाद्या वर्गामध्ये तुम्ही गेले आणि तिथं जर उपस्थित आहेत 5, 25, 20, 17 जे काय असेल तो आकडा गृहीत धरा, तर तिथं ते स्लॅश आयडी किंवा ते स्टुडंट आयडी 1 ते 17 येतील. परंतु आपण इथं आपलं उदाहरण पाहूया. आपण इथं 1 ते 30 अशा स्टुडंट आयडी टाकून दिली, कारण आपण 30 ऑलरेडी निवडलेलेच आहेत. मग सर्वात शेवटचा कॉलम मध्ये मी 1 ते 30 जे उपस्थित होते ते टाकून दिले. आता इथं रोल नंबरचा मुद्दा आहे तो 1 नंबरचा, तर मी इथं रोल नंबर म्हणजे स्लॅश आयडी 1 चा रोल नंबर लिहिला मी 7, 2 नंबर स्लॅश आयडीचा नंबर रोल नंबर लिहिला मी 9, म्हणजे त्याचा हजेरी क्रमांक आपल्याला तिथं लिहायचा आहे. तर 7 नंबर हा पहिला का आला, कारण तो रॅन्डम स्टार्ट होता म्हणून 7 नंबर हा पहिला आला. हे असं आपल्याला दिसून येतं या सगळ्या शीट मधून की यांनी काहीतरी प्रोसेस केली. तसंच तुम्ही जर पाहिलं असेल तर रोल नंबर 1 मध्ये म्हणजे CSID 1 च्या समोर 7 आहे, 2 च्या समोर 9 आहे, 3 च्या समोर 11 आहे, 4 च्या समोर 13 होईल, नंतर 15, 17 अशा पद्धतीने असेल. तसा आपला 27वा विद्यार्थी हा हजेरी क्रमांक 1 चा असेल, 28वा 3 चा असेल, 29वा 5 चा असेल, हजेरी क्रमांक 5, आणि 30वा विद्यार्थी हा हजेरी क्रमांक 8 वाला असेल. मग आता हे सगळं लिहून झालं, मग त्या विद्यार्थ्याचं नाव, जेंडर, कॅटेगरी, CWSN आणि अटेंडन्स सगळ्यांची प्रेझेंट येणार. मग आपण त्यांना टेक्स्ट बुकलेट नंबर कसे देणार, तर जे आपले CSID आहेत, आपण इथं इयत्ता 3री साठीचा विचार करूयात. इयत्ता 3रीला आपण टेक्स्ट बुकलेट नंबर पहिल्या विद्यार्थ्याला अलॉट स्टुडंट आयडी च्या पहिल्या विद्यार्थ्याला म्हणतो, म्हणजे जे आपण आयडी निश्चित करणार आहे तो पहिला विद्यार्थी. आता त्या पहिल्या विद्यार्थ्याला टेक्स्ट बुकलेट नंबर 31, दुसऱ्याला 32 आणि तिसऱ्याला 33 नंबर देणार आहोत. अशा पद्धतीनं चौथ्याला आपण पुन्हा 31, 5व्याला 32 आणि 6व्याला 33, म्हणजे 31, 32, 33, 31, 32, 33 अशा पद्धतीने आपण टेक्स्ट बुकलेट त्या विद्यार्थ्यांना वाटप करणार आहोत. सेम इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना आपण 61, 62, 63, 61, 62, 63 अशा पद्धतीने टेक्स्ट बुकलेट नंबर देणार आहोत किंवा टेक्स्ट बुकलेट वाटप करणार आहोत. हे झालं इयत्ता 3री आणि 6वी साठी, कारण यांना 3 प्रकारचे बुकलेट आहेत. परंतु इयत्ता 9वी साठी 91, 92, 93, 94, 91, 92, 93, 94, 91, 92, 93, 94 अशा पद्धतीने आपण वाटत जाणार आहोत. मला असं वाटतं आपल्या सर्वांनाही समजलं असेल. मग हा सर बोला. ते अटेंडन्स मध्ये A आणि P आणि CWSN चे कॅटेगरी दिलेल्या खाली आणि जातीचे पण कॅटेगरी दिलेल्या खाली त्या बरोबर भरायच्या. जेंडर, बॉईज, गर्ल, ते फॉर्मचं पूर्ण लक्षात आलं असेल त्यांना. येस सर. खाली दिलेलं आहे. परत जेंडर म्हणजे बॉय असेल तर 1 लिहायचंय, गर्ल असेल तर 2 लिहायचंय. कॅटेगरी ऍज पर सेंट्रल गव्हर्नमेंट
म्हणजे आपल्या इकडे विजे NT हे सगळे ओबीसी मध्ये टाकायचे आहेत, ते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. SC असेल तर 1, ST असेल तर 2, ओबीसी असेल तर 3 आणि जनरल म्हणजे किंवा ओपन त्यासाठी 4. अटेंडन्स असेल, अटेंडन्स P म्हणजे प्रेझेंट आणि P म्हणजे प्रेझेंट आणि A म्हणजे ऍबसेंट. CWSN कॅटेगरी जर असेल काही तरच लिहा, अदरवाईज काहीच लिहू नका. बरोबर ना सर? बरोबर. येस सर. हा, आता हे सगळ्या प्रश्नपत्रिका आपण वाटल्या, हे सगळं आपल्याला अशा पद्धतीने भरायचं आहे. मग आता हे सगळे आपले विद्यार्थी सिलेक्ट झाले, तर मग आपल्याला यांना सर्वेक्षणाला बसवायचं कसं हे आपण पुढच्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. तर बघा, आपल्याला जे स्टुडंट ID 1 आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्याला आपण स्टुडंट ID 1 म्हटले, त्या विद्यार्थ्याला आपल्याला इथं बसवायचं आहे आणि आपल्याला आडवी रांग करायची आहे या पद्धतीनं. म्हणजे 1 नंतर 2, एकच मिनिट. बघा, हा 1 म्हणजे इथे एक नंबरचा विद्यार्थी बसेल जो तुम्ही ID निश्चित केला. इथं 2 नंबरचा, इथं 3 नंबरचा, इथं 4 नंबरचा विद्यार्थी बसेल, इथं 5 नंबरचा विद्यार्थी बसेल. म्हणजे थोडक्यात 1च्या माग 6 नंबरचा विद्यार्थी असेल, 2च्या माग 7, 3च्या माग 8, 4च्या माग 9 आणि 5च्या माग 10. एकंदरीत आपल्याला आडव्या लाईन बनवायच्या आहेत. 1, 2, 3, 4, 5 अशा आडव्या लाईन बनवायच्या आहेत. आणि ज्यावेळेस आपण त्यांना प्रश्न पत्रिका देऊ, तर त्यावेळेस 1 नंबरच्या विद्यार्थ्याला 31, 2 नंबरच्या विद्यार्थ्याला 32, 3 नंबरच्या विद्यार्थ्याला 33, 4 नंबरच्याला 31, 5 नंबरच्याला 32, 6 नंबरच्याला 33 अशा पद्धतीने द्यायची आहे. इयत्ता 6वीचा जर आपण इथं विचार केला, तर बघा, इयत्ता 6वीच्या या विद्यार्थ्याला 1 नंबरच्या विद्यार्थ्याला आपल्याला प्रश्नपत्रिका कोणती द्यावी लागेल, तर ती द्यावी लागेल 61. ती कोणती द्यावी लागेल, तर 61 नंबरची प्रश्नपत्रिका त्या विद्यार्थ्याला आपल्याला द्यावी लागेल. याच्यासाठी 61, याच्यासाठी 62, याच्यासाठी 63 3 नंबरला, पुन्हा 4 नंबरला 61, 5 नंबरला 62 आणि 6 नंबरला 63 अशा पद्धतीनं आपल्याला प्रश्नपत्रिका द्यायच्या आहेत. मग इयत्ता 9वीचा जर आपण विचार केला, तर /ID 1 ला 91, /ID 2 ला 92, या 3 नंबर साठी 93 आणि 4 नंबर साठी 94, पुन्हा 5 नंबर साठी 91, 6 नंबर साठी 92, 7 नंबर साठी 93 आणि 8 नंबर साठी 94 अशा पद्धतीनं आपल्याला त्या प्रश्नपत्रिका देणं अपेक्षित आहे. बघा, इथं खाली सगळं दिलेलं आहे. अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट, किंवा पेपर जमा करत असताना आपण जे विद्यार्थी क्रमानं बसवले तशा पद्धतीने जमा करायचे आहेत. म्हणजे CID किंवा आपण शीट 1 मध्ये ज्या क्रमानं विद्यार्थी लिहिले त्या क्रमानं ते पेपर आपल्याला जमा करायचे आहेत. नाहीतर आपण इयत्ता 3रीचे 31 चे सेट वेगळे, 32 चे सीट वेगळे असे आपण पेपर जमा करू नयेत. आपण 1 ते 30 या क्रमानं त्यांचे पेपर जमा करावेत. सर्व संपूर्ण सर्वेक्षण आपलं पूर्ण झालं. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या सर्वांना साहित्य जमा करायचं आहे. मग ते साहित्य कशा पद्धतीने जमा करायचं आहे त्याबद्दल आपण आता पाहूयात. बघा, मागं आपल्याला डुकरे साहेबांनी सांगितलं होतं की आपल्याला 2 कोरे पाकिट मिळणार आहेत. म्हणजे त्या संपूर्ण याच्यामध्ये 2 कोरे पाकिटं असणार आहेत. तर त्या 2 कोऱ्या पाकिटांपैकी एका पाकिटामध्ये
आपण OMR शीट घ्यायचे आहेत असेसमेंट टेस्टच्या, म्हणजे भाषा आणि गणित याचे उत्तर असलेल्या OMR 1 ते 30 नंबर प्रमाणे लावायचे आहेत. समजा 1000 विद्यार्थी 27च आहेत तर 1 ते 27 प्रमाणे लावायचे आहेत आणि त्या पॅकेट 1 मध्ये टाकायच्या आहेत. दुसरं पॅकेट 2 म्हणजे जे दुसरं कोरं पाकिट असणार आहे, तिच्यामध्ये प्युपिल क्वेश्चनायर, स्कूल क्वेश्चनायर आणि टीचर क्वेश्चनायर, म्हणजे जे पाकिट 1 मध्ये अचिव्हमेंट टेस्ट जेवढ्या विद्यार्थ्यांच्या टाकल्या तेवढ्याच पाकिट 2 मध्ये प्युपिल क्वेश्चनायरच्या OMR. समजा असं आपण गृहीत धरू की एखाद्या वर्गामध्ये 27 विद्यार्थी हजर आहेत, तर पाकिट 1 मध्ये भाषा आणि गणिताचे उत्तर असलेल्या 27 OMR असतील. पाकिट 2 मध्ये त्या 27 विद्यार्थ्यांच्या विद्यार्थी प्रश्नावली असतील. त्या शाळेच्या एका मुख्याध्यापकांची OMR असेल. त्या शाळेतल्या जर 2 विषय शिकवत असतील 2 वेगवेगळे शिक्षक तर त्यांच्या 2 OMR असतील. आणि तुम्ही जी फील्ड नोट भरणार आहात ती सुद्धा पाकिट 2 मध्ये असेल. याच्या व्यतिरिक्त माननीय डुकरे साहेबांनी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की त्या शाळेमध्ये आपला सर्वेक्षणाचा एकही पेपर, म्हणजे जो पेपर आपण विद्यार्थ्यांना देतो तो सुद्धा आपल्याला वापस घ्यायचा आहे. तर तिसरा जो गठ्ठा आहे तो तिसरा गठ्ठा आपल्याला सुतळीनं किंवा एखाद्या पेपरमध्ये रॅप करून तो बांधायचा आहे. वापरलेल्या किंवा न वापरलेल्या प्रश्न पुस्तिका. आता वापरलेल्या म्हणजे काय, तर त्या आपण विद्यार्थ्यांना सोडवायला देतो अशा. पण जर एखाद्या वर्गात 27च विद्यार्थी हजर आहेत तर आपण 3 न वापरलेल्या म्हणतो. म्हणून वापरलेल्या व न वापरलेल्या म्हणजे जेवढ्या आपल्याला प्रश्न पुस्तिका नेल्या तेवढ्या सगळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर कोऱ्या किंवा खराब झालेल्या किंवा न वापरलेल्या सर्व OMR शीट, सर्व, मग त्या टीचर क्वेश्चनायरच्या असतो, पीपीएलच्या असो, SQच्या असो, अशी अचिव्हमेंट टेस्टच्या असो, सगळ्या OMR ज्या कोऱ्या आहेत, खराब झालेल्या आहेत किंवा न वापरलेल्या आहेत. आणि ज्या PQ, SQ, TQ म्हणजे प्युपिल क्वेश्चनायर, स्कूल क्वेश्चनायर आणि टीचर क्वेश्चनायरच्या प्रश्नावल्या आहेत त्या सुद्धा, हे असं सगळं साहित्य जे रॉ मटेरियल आहे ते आपल्याला तिसऱ्या एका गठ्ठ्यात कागदामध्ये व्यवस्थित रॅप करून सुतळीनं किंवा तुमच्या सोयीनं व्यवस्थित पॅक करायचं आहे आणि अशा पद्धतीचं साहित्य आपल्याला संकलन करायचं आहे. यानंतर आपण एक सर आवाज बंद झाला. हा सर, येतोय आवाज? आवाज बंद झाला. हा येतो येतो. ओके सर, ओके. हा बघा, यानंतर आपण एक फील्ड नोटचा नमुना पाहूयात किंवा नेमकी ती फील्ड नोट कशी आहे. ओके, मला वाटतं तुमच्या स्क्रीनवर आला असेल. तर बघा, फील्ड नोट जी आपल्याला आपण सुरुवातीलाच म्हटलं होतं की 2 नोव्हेंबरला सुद्धा शाळेत जायचं आहे, मग त्या दिवशी पण आपण फील्ड नोट भरून घेऊ शकतो. तर हे मुद्दे आपल्याला त्यातून भरून घ्यायचे आहेत. सर्वात पहिले आहे तुमचा वर्ग सिलेक्ट झालेला, मग तो 3रा, 6वा किंवा 9वा यापैकी एक असेल. 1 नंबरचा मुद्दा आहे डेट ऑफ सर्वे, जो सर्वांचा 3 नोव्हेंबर 2023 असेल. तुम्ही ज्या शाळेत गेला त्या शाळेचा UDIS कोड, त्या शाळेचं नाव, राज्य, जिल्हा आणि तालुका, त्या शाळेत ग्रामीण आहे का शहरी आहे, आणि इफ इट इज रिप्लेसमेंट स्कूल तर लोणार, मेकर, खामगाव याच्यामध्ये तुमची सगळ्यांचं रिझन नो येईल, कारण तुमच्यापैकी कोणाची शाळा रिप्लेसमेंट नाही. नंतरचा मुद्दा आहे की बा क्लास, सेक्शन, मीडियम, त्यांचं तुमचा निवड झालेली तुकडी, त्या तुकडीचं मीडियम काय आहे आणि त्याचं सेक्शन कोणतं आहे, ABC कोणती तुकडी तुम्ही निवड केली किंवा करणार आहात. आणि इन केस ऑफ द क्लास हॅज ओनली 1 सेक्शन, जर एक सेक्शन असेल तर त्या याच्यातले एनरोल विद्यार्थी, ऍबसेंट विद्यार्थी आणि स्टुडंट टेकन विद्यार्थी याच्यामध्ये आपल्याला लिहायचे आहे. बी मुद्दा आहे 11चा B, किंवा जर मोर सेक्शन असतील तर मग तुम्ही कोणते क्लास निवडले, मग सिरियल नंबर कशी घेतली सॅम्पलची, ह्या सगळे मुद्दे तुम्हाला इथे लिहायचे आहे. आणि हे एकदम सोपं आहे, तुमची सही आणि तुमचं संपूर्ण नाव. जो 12 नंबरचा मुद्दा आहे प्रोव्हाइड फॉलोइंग इन्फॉर्मेशन फॉर ऑल सेक्शन्स क्लास, बरोबर.
नंबर ऑफ स्टुडंट्स बिलॉंगिंग टू डिफरंट सोशल ग्रुप. म्हणजे इथं आपल्याला एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायची आहे, किंवा मी चुकलं तर मान्य डुकरे साहेब आपल्याला सांगतील. 12 नंबरचा मुद्दा आहे प्रोव्हाइड फॉलोइंग इन्फॉर्मेशन फॉर ऑल सेक्शन्स किंवा क्लास. इथं आपण असं गृहीत धरतो की आपल्याला संपूर्ण शाळेची माहिती लिहायची का, तर तसं नव्हे. तुमची नियुक्ती ज्या वर्गासाठी झाली त्या वर्गात जर इतर तुकड्या असतील तर त्या सगळ्या तुकड्यांची माहिती इथं लिहायची आहे, संपूर्ण शाळेची नाही. बरोबर ना डुकरे सर? डुकरे सर? ओके, ठीक आहे. तर हे आपल्याला दिनांक 2 नोव्हेंबर रोजी हा सगळा डाटा आपण भरू शकतो. अजून एक महत्वाची गोष्ट आहे त्या फील्ड नोटमध्ये, ती म्हणजे प्रोसिजर फॉर द सिलेक्शन ऑफ अ सेक्शन. ही पद्धत मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे, किंबहुना हे मी तिथंच दाखवलेलं आहे. आणि इथं बघा, इथं त्यांनी दिलेलं पण आहे की सिलेक्टेड सेक्शन प्लीज टिक मार्क, अशा पद्धतीने इथं दिलेलं आहे. ही चक्रीय पद्धत जी तुकडी निवडायची आहे ती मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे. हे फील्ड नोट मध्ये एक्स्ट्रा मटेरियल त्यांनी तुमच्या सोयीसाठी किंवा अजून तुम्हाला तिथं सोपं व्हावं यासाठी ते दिलेलं आहे. सोबतच हे डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. विद्यार्थ्याचा ESI कसा काढायचा, म्हणजे सॅम्पल इंटरव्हल कसा काढायचा याची सुद्धा इथं पद्धत दिलेली आहे. सर्वात शेवटची शीट 1, ही शीट 1 आपलं सगळं विद्यार्थी फायनल झाले की त्यानंतर आपल्याला ही लिहायची आहे, आणि शीट 1 मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे. अशा पद्धतीनं आपण सर्वेक्षण करत असताना साहित्य संकलनामध्ये जर आपल्याला काही अडचण असेल तर आपण ती आवर्जून विचारू शकता. अशा पद्धतीनं आपलं प्रशिक्षण इथं संपूर्णतः संपलं. परंतु मला असं वाटतंय की आपले प्रश्न काही असतील तर यानंतर आपण आपले प्रश्न घेऊयात. प्रश्न घेण्यापूर्वी मी तुम्हाला सर्वांना एक विनंती आवर्जून करेल, ती म्हणजे की जर समजा मी विचारलेला प्रश्न जर अगोदरच कोणी विचारला असेल तर आपण आपला हँड रेज करू नये. प्रश्न विचारण्यासाठी आपण सर्वांनी हँड रेज या ऑप्शनचा वापर करावा, जेणेकरून मला इथं सांगायला सोपं होईल. एका सरांचं एक चॅट मध्ये उत्तर आलंय की 12 नंबरचा मुद्दा समजून सांगा. बघा, फील्ड नोट मधला 12 नंबरचा मुद्दा आहे प्रोव्हाइड फॉलोइंग इन्फॉर्मेशन फॉर ऑल सेक्शन्स किंवा क्लास. म्हणजे जर तुम्ही एखाद्या वर्गासाठी किंवा तिसऱ्या वर्गासाठी जर गेले एखाद्या शाळेमध्ये आणि त्या तिसऱ्या वर्गाचं तिथं 3 तुकडे आहेत, तर तुम्हाला त्यापैकी एकच तुकडी निवडायची आहे. मग एकच तुकडी निवडायची आहे तर तुम्ही निवडलेली तुकडी आहे समजा बी, परंतु इथं नुसत्या बी तुकडीचा डाटा नाही भरायचा, तर एचा पण भरायचा, बीचा पण भरायचा, सीचा पण भरायचा, असं याचं आहे. कारण इथं काय दिलेलं आहे, नंबर ऑफ स्टुडंट्स बिलॉंगिंग टू ऑल डिफरंट सोशल ग्रुप, बरोबर, आणि प्रोव्हाइड फॉलोइंग इन्फॉर्मेशन फॉर ऑल सेक्शन्स. संपूर्ण तुकड्यांची माहिती लिहायची आहे, संपूर्ण शाळेची नाही, म्हणजे शाळेतील इतर वर्गाची नाही. आपण फक्त त्या एका तुकडीबद्दल स्टिकअप असणार आहोत.